द- अ, नमस्कार, आवाज येतो सर्वांना? हो, येत आहेत साहेब. हो सर. येस. स्वागत आहे सर्वांचं. अ, बालराम परिवार आयोजित सांगड संवाद मालिकेच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि ह्या सगळा उदंड प्रतिसाद बघून अ, एक नव्या म्हणजे पर्वाला आपण सुरुवात करतोय. तर मी पूजा मॅडमला विनंती करतो की आजचे पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना विनंती करतो की आरती नाईक ताईंचं त्यांनी अल्प परिचय द्यावा. सोबत सोबत संतोष दादा पण आहेत आणि बाकी आपली सगळी टीम आहे आणि सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन, स्वागत. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपस्थित राहिला त्याबद्दल. आदरणीय पूजा मॅडमला विनंती करतो की तुम्ही आरती ताईंचं स्वागत आणि त्यांची थोडीशी अल्प ओळख करून द्यावी. पूजा, धन्यवाद आवाज सर. येतोय? हा, हा हा. माझा आवाज येतोय? ओके. धन्यवाद सर. नमस्कार ताई, नमस्कार दादा. आजच्या आपल्या सांगड संवाद मालिकेतील पहिल्या सत्राच्या वक्त्या आदरणीय आरती नाईक यांचा मी अल्पपरिचय आपणा सर्वांना करून देते आहे. आदरणीय आरती नाईक या प्राथमिक शिक्षिका असून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. तसंच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य सरचिटणीसपदी त्या कार्यरत आहेत. लिंगभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन, सुधारक आणि त्यांचे कार्य, स्त्री आणि अंधश्रद्धा, जोडीदाराची विवेकी निवड, प्रेमात पडताना अशा वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून महिला आणि मुली आणि युवांसाठी त्या कार्यरत आहेत. लिंग समभाव, लैंगिकता प्रशिक्षण यासाठी करत असून विविध कार्यशाळांचे आयोजन त्या करत असतात व त्यांच्याशी संवाद साधत असतात. आतापर्यंत ताईंना सावित्री ज्योती कार्यगौरव पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाच्या वतीने राज्यस्तरीय समाज शिक्षक पुरस्कार, वी नीड यू या संस्थेच्या वतीने शिक्षणवृत्ती अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि ताई या आपल्या बालग्रामच्या शिबिराला देखील आलेल्या आहेत आणि त्या बालग्रामशी जोडून आहेत. सो ताई, आपलं या संवाद मालिकेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मी आपल्यामध्ये फार वेळ न घेता ताईंना की आपण संवादाला सुरुवात करावी. ओके पूजा, थँक्यू सो मच. छान ओळख करून दिलेली आहे आणि मी सुरू करते. माझा मी दिसते व्यवस्थित आणि माझा आवाज पण होपफुली बरोबर येतोय. हा, येस. सगळ्यांना खरं तर मनापासून आधीच आभार व्यक्त करते. बालग्राम बरोबरचा एक कनेक्ट माझा थोडासा वेगळाच आहे. मी स्वतः तिथे येऊन पण गेलेले आहे आणि असेल संतोष दादा असेल किंवा आता आनंद दादा असतील आणि आज मी बोलले त्यांच्याबरोबर ते म्हणजे मधू असतील. ह्या सगळ्यांबरोबर छानपैकी बोलणं होतं आणि बालग्राम बरोबर खरंच एक जिव्हाळा आणि आपुलकीचं एक नातं आहे. याच्या आधीच्या एका शिबिरासाठी मी तिथं होते आणि तिथं प्रत्यक्ष असं सगळ्यांना बघून सगळ्यांच्या समोर सगळ्यांना बघत असताना हे शिबिर मी घेतलेले ते मला खूप चांगलं आठवतं. अर्थात आता पिढी बदललेली आहे, म्हणजे असं म्हणतात ना, दर 7 वर्षानंतर पिढी बदलते. सो आता मी नवीन पिढीसाठी तोच विषय घेऊन परत एकदा तीच व्यक्ती, तोच विषय अशा पद्धतीने घेऊन नवीन मुलांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही सगळेजण समजून घ्याल. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय असतो म्हणून त्याला प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळतो. हा, त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला काय समजून घ्यायला मिळेल, काय ऐकायला मिळेल किंवा आपलं काही त्याच्यात असणार आहे का, अशा पद्धतीचं असू शकतं. थोडंसं प्रेझेंटेशन असेल. प्रेझेंटेशन नंतर मी प्रेझेंटेशन सोबत बोलेन. मी पॉवर पॉइंट आहे ते दाखवेन. 1 तासाची मांडणी आहे. मधल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही बोलावंसं वाटलं, जर काही विचारावंसं वाटलं, काही प्रश्न असेल तर जरूर टाईप करून ठेवा तुम्ही. आपण सेशन झाल्यानंतर ते घेऊयात. म्हणजे त्याचं एकत्र थोड्या वेळांसाठी काही प्रश्न उत्तर वगैरे घेऊ शकतो आपण. काही रिपीट झालेली असतील तर ती थोडीशी आपण गाळून वगैरे एकत्र असं काही घेता आलं तर तसं करूयात. वेळ वाचवण्यासाठीची सगळी सोय असेल. जोडीदाराची विवेकी निवड या नावानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 10 वर्ष एक विभाग चालवते आणि त्याचं नाव जोडीदाराची विवेकी निवड असं आहे. हा, आता हे तुम्हाला सुरुवातीला सांगण्याचं कारण असं आहे की आपण आजचा जो विषय दिलेला आहे तो विवेक निवड विवेकी जोडीदाराचे असं म्हटलेलं होतं.
आता शब्दांची जागा बदलली की अर्थ बदलतात आणि त्या अर्थांवर खूप काथ्याकूट आपण केलेला आहे. त्याच्यामुळे आपण आवर्जून असं म्हणतो की आपण विवेकी जोडीदाराची निवड नाही करत. हा, कारण काय क्लेम करावं ना की आपण विवेकी आहोत म्हणून. सो निवड करताना विवेकी निवड करणं गरजेचं आहे. जोडीदार विवेकी आहे का नाही हे नंतरच्या काळामध्येच आपल्याला पुढे लक्षात येईल, की काय पद्धतीचा विवेक आपण जो तो वापरतोय किंवा कशा पद्धतीनं आपण पुढे जातो. आपल्या काय त्यावेळेच्या ऍक्शन्स असतील, रिॲक्शन्स असतील, त्याच्यावर आपलं वागणं विवेकी का अविवेकी ते ठरतं. त्यामुळे आपण निवड करताना जोडीदार विवेकानं निवडावा अशाच पद्धतीने सांगतो. हा, सो नाव आणि आपलं टायटल, आपला विभाग आणि आपलं काम हे एका बरोबर रेषेमध्ये जातं, की आपण म्हणतो की जोडीदाराची विवेकी निवड करणं ही आपल्या सगळ्यांच्या हातातली गोष्ट आहे. ती आपण केलीच पाहिजे. हा, अशा याच नावाचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 10 वर्षे काम करते आणि आपण राज्यभर वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम करतो, संवाद शाळा घेतो, संवाद तयार करतो आपण, जेणेकरून हा विषय युवकांपर्यंत पोहोचू शकेल. 12 जानेवारी पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत. 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन, आपल्या सगळ्यांचा दिवस असतो तो, आणि 14 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय प्रेम दिन, हा सगळ्यांचा उत्सव असतो प्रेमाचा. या 2 दिवसांच्या दरम्यान महाराष्ट्र अनीस 32 दिवसांचं युवा संवाद अभियान चालवते. या युवा संवाद अभियानाच्या दरम्यान ह्या सांगड मालिकेमधलं पहिलं सत्र मला घ्यायला मिळतंय. हे मला खूप छान पद्धतीने रिलेटेबल वाटतंय. हा, म्हणजे इथं आज जवळपास 100च्या आसपास सगळी मुली आहात. जेनझी काय करू शकतात हे जग बघतंय सध्या, आणि या जेनझीजवर आपल्याला या विषयावर बोलायला मिळतंय हे माझ्यासाठी फार स्पेशल आहे. आणि आपण हा विषय छान पद्धतीने प्रेमाला गुंफत, जोडीदाराच्या निवडी संदर्भात बोलून कशा पद्धतीने करता येऊ शकते असे काही छोटे छोटे काही नुसके म्हणतात तशा पद्धतीने मांडणी करत आपण हा पुढे नेण्याचा प्रयत्न करूयात. हा, माझं जे पॉवर पॉइंट आहे ते शेअर करते मी, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. माझं एक नुसतं ऐकत बसणं फार कंटाळवाणं होऊ शकतं. समोर काही दिसत असेल तर बरं, मला तुम्ही फक्त सांगाल की हे दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? हो, दिसते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, मी याचं प्रेझेंटेशन सुरू करते. हा, मला स्लाइड शो रन करायचंय. येस, हे गाणं प्ले होतंय का बघूयात आपण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक बहिणी आण, दादा मला एक बहिणी आण. हे गाणं ऐकलं आपण बरीच वर्ष ऐकलेलं आहे. हे दुसरं पण ऐका आता. ही दोन्ही फेवरेट गाणी आहेत जी आपण दाखवतो प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला, थोडासा माहोल बनतो. येस, ऐकली ती दोन्ही गाणी. दोन गाण्यांमधला काहीतरी फरक आहे. हा, तुम्ही जर समजा तो कुणीतरी एकाने माईक अनम्यूट करून जर मला सांगितलं की 2 गाणी आज या सत्राच्या सुरुवातीला आपण ऐकण्याचं काय कारण असू शकतं, कशासाठी ऐकवली असतील ती, किंवा त्याच्यातनं काय सांगण्याचा प्रयत्न आहे, असं कोणीतरी एकाने व्यक्त झालं तर फार बरं वाटेल मला. होऊ शकणार आहे का असं?
पहिला आपण गोरी गोरी पान ऐकलं, ती छोटीशी मुलगी तिच्या दादाला सांगतेय, हा, आणि दुसरं हे गाणं आपण, दिसावा तो कसा पण दिसो. कुणी सांगतंय का काय हेतू असेल या दोन गाण्यांच्या मागचा? मला ना ऍक्च्युली तुमचं काय आता दिसत नाहीये बरं का, आपण हँडराईज करतोय बरं होईल. हॅलो, हा, सुजित बोलतोय मॅडम. पहिल्या गाण्यामध्ये मुलीच्या बद्दल जर मुलीबद्दल आहे, म्हणजे जर का मुलाला मुलगी चॉईस करायची असली तर तिच्या फक्त दिसण्याबद्दल बघितलं जातं. पण ज्यावेळी मुलाला निवडलं जातं त्यावेळेस त्याच्या दिसण्याच्या पलीकडे तो कमवता आहे का, त्याच्या बऱ्याच बाजू बघितल्या जातात. अचूक, अगदीच बरोबर आहे. हा, म्हणजे ही दोन गाणी दोन व्यक्तींच्या निवडी संदर्भानं होती आणि ती ही जोडीदाराच्या निवडी संदर्भाने होती. बघा, जर ज्यावेळेला एखाद्या मुलासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असतो तर ती छोटीशी मुलगी आहे ना, आपण सगळ्यांनीच लहानपणी हे बडबडगीत ऐकलेलं आहे, हा, की दादा मला एक वहिनी आण म्हणून. आणि हे वर्षानुवर्ष आपण गात आलेलो आहोत, वर्षानुवर्ष आपण एन्जॉय करत आलेलो आहोत. ते छोटस पिल्लू असं दरवेळेला सांगतं की मला एक गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान वहिनी हवी आहे. जर आपल्या घरामध्ये सून येणार असेल, आपल्या घरामध्ये जर एखादी मुलगी येणार असेल लग्न होऊन, तर मग आपल्या डोक्यात सगळ्यांच्या असंच असतं की तिचा रंग गोरा गोरा पान असायला पाहिजे, ती बारीक असायला पाहिजे, ती शेलटी असायला पाहिजे आणि ती फुलासारखी छान असायला पाहिजे, ती सुंदर सोज्वळ असायला पाहिजे. हे ठरलेलं आहे. तिला समजूतदार असायला पाहिजे वगैरे 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 असं. म्हणजे मुलगी असेल तर तिच्या संदर्भातल्या या अपेक्षा समाजाच्या ह्या ठरलेल्या आहेत. आणि ज्याला मुलगी एखाद्या मुलाला जोडीदार म्हणून निवडू पाहत असते, तर मुलाकडनं काय काय अपेक्षा असतात? दिसावा तो कसा पण दिसो, काळा नकटा बेंद्रा कसा पण असू देत, त्याच्या जाड असण्याबद्दल किंवा कशा असण्याबद्दल काहीही म्हणणं नाही अजिबातच, पण तो पैसेवाला असायला पाहिजे. हा, त्याच्याकडे मात्र त्याचं पॅकेज किती आहे, त्याचा जॉब काय पद्धतीचा आहे, त्याचं स्वतःचं घर आहे का नाही, अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात. आणि याच्यावर आपल्याकडे वर्षानुवर्ष जोडीदाराची निवड होत आलेली आहे. मग आपण आता असं म्हणतो की जोडीदाराची निवड ही काही नवीन गोष्ट नाही, आपण काही नवीन काही तत्वज्ञान सांगत नाही आहोत, नवीन काही मांडत नाही आहोत. जोडीदाराच्या विवेकी निवडी संदर्भात मात्र आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. आपल्याला या सगळ्या संदर्भाने आपला सुद्धा विचार करावा लागणार आहे ना, की बाबा आपण अशाच पद्धतीने आहे का. तुमच्या समोर डॉक्टर दाभोलकरांचा फोटो दिसतोय. डॉक्टर दाभोलकरांनी ज्या वेळेला हा विषय सगळ्यात पहिल्यांदा निवासी शिबिरामध्ये मुलांसमोर मांडला होता आणि त्याला तरुणांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला, डॉक्टर असं म्हणाले की हा पुढच्या दशकातला कार्यक्रम आहे, आपल्याला पुढच्या 10 वर्षामध्ये तरी तरुणांपर्यंत हा विषय घेऊन जाणं आहे. ऍक्च्युली 10 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण आज या विषयाची क्रेज संपलेली नाही. हा, डॉक्टर काय म्हणाले या उपक्रमासंदर्भात, हा त्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण एकदा बघून घेऊयात. हा, जोडीदाराची निवड याला विवेकी शब्द यासाठी जोडला आहे की ज्यावेळी आपण जोडीदार निवडतो त्यावेळेला एका बाजूला प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजून घेणं, आपली बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरूपता आहे का नाही हे तपासणं, ही गोष्ट एका बाजूला करायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला जाणीवपूर्वक ज्योतिषाची पत्रिका पाहणं, हुंडा घेणं आणि कुठल्याही स्वरूपात व्यसन करणाऱ्याला नकार देणं याचा निर्धार करायला पाहिजे. आणि तिसऱ्या बाजूला लग्न साधं करता आलं तर फारच छान, परंतु किमान कर्ज काढून तरी लग्न करायचा नाही असा आग्रह धरायला पाहिजे. आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाची शक्यताही आजमावायला पाहिजे. हा संकल्प उपस्थित असलेल्या 300-400 विद्यार्थ्यांनी स्वीकारला. आपल्याला ज्या पातळीवर ज्या शक्यतेने हे करणं होईल, मला असं वाटतं की तरुणांनी असा प्रयत्न आवर्जून करावा. येस, डॉक्टरांनी जे मांडलं तेच आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. डॉक्टरांनी ज्या वेळेला अशा पद्धतीच्या 2 निवासी समाजशाळा घेतल्या होत्या, मुलांचा प्रतिसाद पाहता जोडीदाराची विवेकी निवड ही संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलेलं होतं की आता काय करणं गरजेचं आहे, तर प्रेम आणि आकर्षण यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. खरं सांगायचं तर प्रेम आणि आकर्षण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात. अशी व्यक्ती फार क्वचित की बाबा जिच्या आयुष्यामध्ये हे सगळं नाहीच अजिबातच.
याचा अनुभव घ्यावा असा प्रत्येकाला वाटत असतो. यातलं जे जे काही छान फिलिंग आहे ते आपल्याला सगळ्यांनाच प्रचंड आवडतं, जगायला बळ देतं, आपल्याला दिवसाला काहीतरी सुंदर बनवणारं वगैरे काही असतं. तर या दोन गोष्टींमधला फरक हा अनेकांना माहीतच नसतं. म्हणजे आपण जी गाणी पाहिली ती गाणी सिनेमातली गाणी असतात, जी आपल्याला प्रेम म्हणजे काय त्याची ओळख करून देतात, प्रेमाचे वेगवेगळी रूप सांगतात, वेगवेगळे प्रकार सांगतात आणि आपल्याला ते रिलेट करायला लागतं, की हे माझ्या मनातल्या भावना बरोबर या गाण्यामध्ये आलेले आहेत. ते बरोबर तसं पक्क पकडलेलं आहे त्यांनी. पण नेमकं प्रेम म्हणजे काय आणि मग सोबतीला आकर्षण असतं ते म्हणजे काय, यातला फरक आहे आपल्याला कुठं शिकवला जात नाही, कुठं सांगितला जात नाही, कुणी याच्यावर बोलत नाही, याच्यावर एक चुप्पी असते समाजामध्ये. आणि मुळात सगळाच गुंताळा जो आहे तो याच भागामधला गुंताळा असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजून घेणं हे आपल्या एकूणच कार्यक्रमातलं पहिलं सूत्र आहे. आपण याच मुद्द्याला धरूनच पुढे जातो आणि मग हे कुठून सुरुवात केली पाहिजे, ज्या वयापासून या संदर्भातले प्रश्न पडतील त्या वयापासून आपण या विषयावर बोलायला पाहिजे. म्हणजे ही तर काही छोटीशीच पिल्लं आहेत, यांना काय सांगायचं हे, तर असं काही नसतं बाबांनो. खूप आधीपासून मुलं या प्रकारच्या भावनांना, कारण तेवढं एक्सप्लोजर आहे ना, सोशल मीडिया म्हणा किंवा सिनेमा म्हणा, या सगळ्या क्षेत्रातून मुलांच्या वाट्याला हे सगळं येतं आणि मग ते ज्या वेळेला त्याला सामोरं जाऊ पाहतात त्यावेळेला जर आपण नाही बोललो तर खूप मोठा बॅकलॉग राहू शकतो. त्यामुळे आपलं पहिलं जे आहे सूत्रच आहे ते म्हणजे यातलं फरक समजून घेणं. तेच घेत मी थोडंसं पुढे सरकणार आहे. आत्ताच्या जनरेशनची एक लव्ह लँग्वेज असते. लव्ह लँग्वेज बद्दल आपल्याला खूप आकर्षण असतं प्रत्येकाला, की आपली लव्ह लँग्वेज काय येते. मुलं सर्रास या भाषेमध्ये बोलताना आपल्याला दिसतात. रिलेशनशिप मध्ये आम्ही आहोत, आपल्याला तसे स्टेटस अपडेट करायला फार आवडतात. आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर असतो ना, तर तिथं अशा पद्धतीचे स्टेटस, अशा पद्धतीचे पोस्ट, आपल्याला रील्स असतील, ह्या खूप आवडीच्या गोष्टी असतात. कोणी ना कोणाचं क्रश असतं, आपल्याला क्रश बद्दल सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची गोडी वाटत असते. क्रश असतं म्हणजे एकतर्फी मला एक व्यक्ती आवडत असते, असं क्रश आपला कोण ना कोणतरी आहे असं आपण म्हणतो. पप्पी लव असा सुद्धा एक शब्द आहे त्याला. ब्रेकअप आणि पॅचअप हे तर परवलीचे शब्द आहेत, हे खूप कॉमन झालेले शब्द आहेत. ब्रेकअप सुद्धा एन्जॉय करणारी गाणी आपल्याकडे असतात आणि तशा पद्धतीची जनरेशन सुद्धा आपल्याकडे असते. माणसं मूव्ह ऑन होतात, नात्यामध्ये पडतात, त्याच्यानंतर ते प्रेमाचं नातं आहे असं म्हणतात, मग आमच्यामध्ये भांडणं होतात, मग ब्रेकअप होतो आणि आम्ही मूव्ह ऑन सुद्धा होतो. ही सुद्धा भाषा आता खूप कॉमन झालेली आहे. मुलं प्रपोज मारणं असं सहजपणे म्हणतात. मुलं मी ज्याला म्हणते ना, त्या मुलगी आणि मुली असं दोन्ही सुद्धा इन्क्लूड आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी मुलं म्हणते त्याला फक्त मुलगी असं धरू नये. तर प्रपोज करणं ही पण एक खूप कॉमन गोष्ट असते. प्रपोज टाकणं म्हणतात, प्रपोज मारणं म्हणतात. ऍक्च्युली प्रपोज केलं जातं, हा म्हणजे प्रस्ताव समोरच्याकडे ठेवला जातो, तो काय स्वीकारला जाईल नाकारला जाईल ती पुढची गोष्ट आहे, पण प्रपोज केलं जातं. आणि माझी जीएफ आहे, माझा बीएफ आहे असं सुद्धा खूप कॉमनली बोललं जातं. सो ह्या लव्ह लँग्वेजेस आहेत ह्या पिढीच्या आणि ही पिढी खूप सहजपणे ते वापरते त्यांच्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर वगैरे ते सगळं. आपण याच्यातला थोडक्यात फरक आहे तो सुद्धा समजून घेऊयात. आकर्षणाचा पहिला मुद्दा असा असतो तो म्हणजे ते खूप चटकन घडतं. पटकन एखादी गोष्ट क्लिक होणं असं म्हणतो आपण, की तो ना मला क्लिक झाला, ती आहे ना मला क्लिक झाली, क्लिक झाली असा शब्द मुलं खूप वापरतात. ते आकर्षणाचा पार्ट आहे. आणि सहवासातनं हळूहळू निर्माण होतं ते प्रेम असतं. म्हणजे क्लिकिंगलाच प्रेम समजण्याची घाई होते, ही अडचण आहे आपली. अदरवाईज क्लिक होणे ही खूपच चांगली गोष्ट आहे. आकर्षण हे पटकन होतंय, तितकंच चटकन ते ओसरतं सुद्धा, पण पहिलं ते घडतं. पण ते म्हणजे प्रेम झालेलं नाही. प्रेम सहवासात नव्हतं. प्रेमामध्ये अनेक गोष्टी अशा आतमध्ये आतमध्ये इन्व्हॉल्ड असतात आणि ते हळूहळू निर्माण होणारी एक गोष्ट आहे. एखाद्याच पैलूवर भाळलं जातं, एकच पैलू आपल्याला खूपच स्पेशल वाटतो, ते म्हणजे आकर्षण असतं. मग काही असू शकतं, एखाद्या व्यक्तीचा रंग असेल, एखाद्या व्यक्तीचं बोलणं असेल, एखाद्या व्यक्तीची बाईक राईड असेल, एखाद्या व्यक्तीचा खेळातला परफॉर्मन्स असेल, स्टेजवरचा परफॉर्मन्स असेल, काही असेल, तो आकर्षणाचा भाग आहे. एक कुठली तरी गोष्ट आहे जी मला प्रचंड आवडते त्या व्यक्तीची, ते माझं आकर्षण असतं. प्रेम हे तेवढ्याच पुरतं नसतं, ते खूप विचारातनं झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्या बरोबरीने आलेल्या असतात. म्हणजे अमुक अमुकच एक गोष्ट आवडते अशातला भाग आहे. त्याच्यामुळे अनेकदा असं होतं की असा प्रश्न पडतो की हिनं काय बघितलं याच्यामध्ये, हा कसं काय आवडला तिला, किंवा उलट पण असू शकतं की याला ही आवडली असं कसं काय घडलं, असं पण असू शकतं. पण ते अनेक गोष्टींचं मिश्रण असतं आणि खूप विचारातनं झालेलं असतं. मग कदाचित आपल्याला ज्या बाह्य रूपावरच्या गोष्टी ज्या वाटतात ना, त्यांना त्या मॅटर केलेल्या नसतील, असं सुद्धा घडलेलं असू शकतं. वरवरचं बेदम कौतुक हा आकर्षणाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे.
आकर्षण गमावूच पाहत नाही त्या व्यक्तीला. त्यामुळे जे काही पटत नसलं तरी सुद्धा त्याच्याबद्दल कौतुकच करत राहा, त्याच्याबद्दल सतत लाडे लाडे बोलत राहा, हे चालत राहतं. प्रेम मात्र आत्मीयतेने खरं काय ते सांगण्याची हिंमत ठेवतं. म्हणजे एखादी गोष्ट नसेलच चांगली, नसेलच योग्य, तर बाबा हे नव्हतं तर चांगलं, आपल्याला अधिक चांगलं करता येईल ते, आणि त्याच्यासाठी प्रयत्न आपण आणखीचे करूयात. पण हे म्हणजे बेस्ट आहे असं समजायला नको. हे प्रेम बोलू शकतं, ही हिंमत प्रेमाची असू शकते. आकर्षणाला मागचा पुढचा काहीच विचार नसतो. आकर्षण जे आहे ते जसंच्या तसं, म्हणजे आत्ता जे समोर दिसतंय त्याच्या बरोबरीनं पुढे जातं. म्हणजे आपलं पॉकेट मनी काय आहे, आपण काय खर्च करतोय, आपण काय बोलतोय, आपण काय करू शकणार आहोत, याचा काही विचार न करता जे असतं ते आकर्षणातनं घडलं जातं. विचारपूर्वक जे केलं जातं ते प्रेमाचा पार्ट आहे. हा, पण प्रेम अर्थात विचार करतं. अनेकदा तुमच्या लक्षात येत असेल, ही खूप लहान वयातली जी मुलं आहेत ना, ती सरळ सरळ पळून जाण्याचा विचार करतात, किंवा मग ते 9वी-10वीतली मुलं सुद्धा लग्नाचा विचार करतात. आकर्षणातनं घेतलेला तो निर्णय असतो. तो प्रेमाचा आहे असं म्हटलं जातं, आमचं एकमेकांवर प्रेम आहे, एक दुजे के लिए वगैरे असं म्हणतात, पण विचारपूर्वक काही त्याच्यामधली कृती नसते. विचारपूर्वक प्रेम होतं, कारण अर्थात त्याला वेळ घेतलेला असतो, सहवास मिळालेला असतो, विचार केलेला असतो, बऱ्याच गोष्टी असतात ना प्रेमामध्ये जोडलेल्या. आकर्षणामध्ये स्वार्थ असतो, काही ना काहीतरी स्वार्थ असतो. मग तो माझ्या फोनचं रिचार्ज मारून देणारा माणूस पाहिजे, किंवा मला परीक्षेला नोट्स पुरवणारी व्यक्ती पाहिजे, मला बाईक राईड करून मॅगडी मध्ये घेऊन जाणारी व्यक्ती असायला पाहिजे, माझे खर्च उचलणारी असायला पाहिजे, किंवा माझे सगळे हट्ट पुरवणारी असायला पाहिजे, असं काही असू शकतं. पण आकर्षण अशा पद्धतीच्या स्वार्थासोबतच असतं. प्रेमामध्ये स्वार्थ नसतो अशातला भाग नाहीये, पण प्रेमामध्ये ऍडजस्टमेंट असते, तडजोड असते, एक विचार केलेला असतो. त्या त्या परिस्थितीला जसं काही आपण सामोरं जातो त्यावेळेला काय पद्धतीने आपण निर्णय घेऊ याचा काहीतरी विचार केला जातो. 2 पावलं मागे येणं, 2 पावलं पुढे जाणं, थोडासा निर्णय घेताना एकमेकांच्या विचारानं घेणं, असं प्रेमामध्ये घडतं अनेकदा. आकर्षणामध्ये प्रचंड पॉझिटिव्हनेस असतो. माझी म्हणजे माझी म्हणजे माझीच, मग दुसरा मित्र असूच शकत नाही. मी आहे आता ना, मग मीच तू बेस्ट फ्रेंड असणार आहे. मग तिच्याशी तू बोललेलं कसं काय चालेल, तू तिच्यासोबत कसं काय, ती बाईकवर बसलेली कशी चालेल, अशा अनेक गोष्टी असतात. पोझेशनचे कितीतरी पॅटर्न आपल्याला जोडीदाराच्या सोबत दिसतात, आणि आकर्षणातनं हे सगळं काही पोझेशन आणि ते बांधलेपण आणि जबरदस्ती, सक्ती, हुकूम गाजवणं, हे सगळं काही आपल्याला आजूबाजूला घडताना दिसतं. प्रेमामध्ये स्पेस मान्य असते. खूप महत्वाची गोष्ट आहे स्पेस. स्पेस म्हणजे काय, तर माझा एक व्यक्ती म्हणून स्वतःचा एक अवकाश असतो. त्याच्यामध्ये मी अगदी माझ्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा आत येऊच देईन असं नाही. मला माझी स्वतःची स्पेस असते. म्हणजे मला मित्र आहे, तो माझा बॉयफ्रेंड आहे. पण मला तो बॉयफ्रेंड असताना सुद्धा दुसरा मित्र असूच शकतो. मी कॉलेजमध्ये असेल, मी वर्किंग प्लेसमध्ये असेल, तर त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त आयुष्यात इतर माणसं पण असणार. ती मित्रत्वाच्या नात्यानं असणार. बॉयफ्रेंडची जागा वेगळी आणि त्या मित्रांची जागा वेगळी. हे समजून घेणं आणि हे समजून घ्यायला लावणं, या गोष्टी प्रेमामध्ये शक्य असतात. सो प्रेमाला स्पेस मान्य असते. आकर्षणाला ते मान्य असेलच असं नाही. त्याच्यामुळे अनेकदा आपल्याला दिसतं, सिम कार्ड नंतर बदलले जातात. तुझ्या आधीच्या मित्रांबरोबरचे कॉन्टॅक्ट असता कामा नये, त्यांच्याबरोबर तुझं नंतरचं बोलणं होता कामा नये, अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसू शकतात. सतत संशय घेत राहणं, सतत लक्ष ठेवून राहणं, माघारी जाणं, कुठं जाते, काय करतोय, कुणाशी बोलतीये, कुणाबरोबर आहे, हे सगळं स्टॉक करत राहणं, हे सगळं काही घडत राहतं. आणि ते माझं प्रेम आहे ना, प्रेम आहे ना, म्हणून मी करतोय ना, म्हणून मी करतेय ना, असं क्लेम केलं जातं. खरं तर आकर्षणाचा भाग आहे तो, प्रेमाला स्पेस मान्य असते. प्रेम हे सगळं मोकळेपणाने सोडून देतं, खरं तर ते आपल्याकडेच येणार याची खात्री बाळगतं. आकर्षणाला क्षमा माहित नाही, म्हणजे चुकीला माफी नाही असं म्हणणारी मुलं आपल्याला आजूबाजूला दिसतात. प्रेम हे क्षमाशील असतं. प्रेम माफी मागायला शिकवतं, प्रेम माफ करायला पण शिकवतं. प्रेम आपल्याला स्वतःला चूक नसताना सुद्धा 2 पावलं मागे यायला शिकवतं. कारण प्रेम, क्षमाशीलता आपल्यामध्ये आणतं. म्हणजे तुमचा स्वभाव असो का नसो, पण प्रेमामध्ये पडलेली माणसं ही थोडीशी मोल्ड झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हा, आकर्षण हे खूप कमी काळाचं असतं, तात्कालिक असतं. आज एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटलं, उद्या ते ओसरू शकतं. नंतर त्या काय वाटतच नाही, कशासाठी आपण इतकं मागे मागे फिरलो, काय वाटत होतं त्यावेळेला, हे नंतर विसरायला पण होईल, इतकं ते टेम्पररी असतं. प्रेम दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असते. माणसाची प्रेमातनं नाती तयार होतात,
एक वेळ नातं तुटेल पण प्रेम टिकण्याची शक्यता असते. पण आता सामाजिक गोष्ट आहे, प्रेम ही भावनिक गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला निर्माण झालेली प्रेम नावाची भावना टिकू शकते, काही काळ दीर्घकाळ सुद्धा टिकू शकते. नातं टिकेलच असं नाही, कारण त्याला अनेक गोष्टींचे असतात ना, बंधन असतात. मग ते जात असेल, मग प्रतिष्ठा असेल, मग तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण प्रेम मात्र टिकण्याची शक्यता असते. आकर्षणातला एक सगळ्यात दोष काय मोठा, की गुणदोषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. अनेकदा आपल्याला असं दिसतं की ह्या दोघांमध्ये ना नाही जमत आहे, किंवा ह्या ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. मुलींना सांगितलं जात असतं की तो मुलगा आहे ना, अगं तो फ्लर्ट करतोय तुझ्याबरोबर, तो फसवेलच तुला, कारण त्याचा रेकॉर्डच तसा आहे, किंवा तो व्यसनी आहे, तो नाही तुझ्या बरोबर नीट राहणार आहे. पण मुलींचं असं म्हणणं असतं अनेकदा की मी माझ्या प्रेमानं त्याला बदलेन, माझं जर प्रेम आहे, मला माहितीये, माझा पूर्ण विश्वास आहे, अशा पद्धतीचं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि वाईस वर्सा दोन्हीकडनं असं घडू शकतं. मुलांना सुद्धा सांगितलं जातं की ही निवड चुकली आहे बरं काय, ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये. मुलांचं असं म्हणणं असतं की असं कसं काय, ती तर बेस्ट आहे, द बेस्ट व्यक्ती तीच एकमेव आहे. इतकं आंधळेपण आलेलं असतं की गुण दोषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. प्रेमानं वेळ घेतलेली आहे, प्रेमानं सहवास घेतलेले आहे, प्रेम विचारात्मक झालेलं आहे, प्रेमानं अनेक गोष्टींच्या तडजोडी करत करत हे नातं पुढे आणलेलं असेल, तर गुण आणि दोष दोन्ही गोष्टी पाहिल्या असतात, माहिती असतात, आणि ते पाहूनच मग तुमची निवड केलेली असते. संपूर्ण निर्दोष व्यक्ती नाही सापडू शकत हा आपल्याला, अजिबातच सापडू शकत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दोष असतातच असतात. पण आपण कितपत ऍडजस्ट करू शकतो, त्याचा एक आपलं एक क्रम ठरलेला असतो. सो आपले प्राधान्यक्रम काय आहे ते पाहून आपण किती त्याच्याबरोबर डील करू शकतो. डीलिंग आहे शेवटी, हे डीलिंग आहे. म्हणजे तुम्हाला आयुष्यभर नंतर ते डील कितपत करता येतंय, याच्यावर ते कितपत टिकतंय हे पण अवलंबून असतं. पण हे गुण आणि दोष दोन्ही गोष्टी आधीच माहिती असतात. हो, मला हे माहिती आहे आणि मला याच्याबरोबर डील करता येणार आहे, याची मनाची पूर्ण तयारी झालेली असते. तेवढा वेळ प्रेमानं घेतलेला असतो. आकर्षणामधली अडचण अशी आहे की जो काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये एकमेकांना इम्प्रेस करणं खूप महत्वाचं असतं. मग ते दोघ जण ट्विनिंग करून जातील, मग ते लाडे लाडे बोलतीलच, किंवा ते सतत पार्टीला असतील एकत्र, किंवा काही खाणं पिणं फिरणं याच्यावर जास्तीत जास्त वेळ घालवतील. एकमेकांना इम्प्रेस करत राहणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जे ओरिजिनल आहात ते त्याच्यात व्यक्त होईलच असं नाही. प्रेमाला एकतर मुळात कमी वेळ आहे, त्याच्यामुळे आहे त्या वेळेमध्ये क्वालिटी टाइमवर जास्त भर असतो. एकमेकांना जाणून घेणं ही जास्त महत्वाची गोष्ट असते. म्हणजे ते तुमचं ट्विनिंग बिनिंग राहिलं बाजूला तरी पण चालेल, महागडे गिफ्ट बाजूला राहिले तरी पण चालतील. जो वेळ एकमेकांना मिळतोय तो एकमेकांना समजून घ्यायला, एकमेकांशी बोलायला, जाणून घ्यायला वापरू आपण. क्वालिटी टाइम साठी प्रेम आग्रही असतं. आकर्षणामध्ये लैंगिक ओढ खूप जास्त असते. रादर आकर्षणाचा तो सगळ्यात महत्वाचा भाग आहेच आहे. आज आपण एकत्र भेटलोय, मग आपण हक केलं, एकमेकांचा हात हातात घेतला, हक केलं, मग आपण किस केलं, आणि मग पुढे आता सेक्स तर असायलाच पाहिजे ना, शिवाय प्रेम आहे असं कसं सिद्ध होणार, असं म्हणणारी अनेक जोडपी आपल्याला दिसतात. शारीरिक ओढीबरोबर लैंगिक ओढ, म्हणजे लैंगिक ओढ प्रेमाला पण आहेच, नाही अशातला भाग नाहीये. प्रेमाला सुद्धा अर्थात हात हातात घ्यायला आवडेल, हक करायला आवडेल, किस करायला आवडेल. पण आंतरिक ओढ प्रेमाला सगळ्यात जास्त महत्वाची वाटते. माझ्या जोडीदाराची कन्सेंट आहे का नाही आता, तो खूप जास्त एम्बॅरस नाहीये ना, त्याला या माझ्या गोष्टीमुळे किंवा माझ्या या आग्रहामुळे त्रास होत नाहीये ना, हे प्रेम पाहू शकतं. प्रेमाला इवन म्हणजे चेहऱ्यावरून किंवा डोळ्यावरून किंवा चेहऱ्याच्या आढीवरून सुद्धा लक्षात येऊ शकतं की आता माझ्या जोडीदाराची कन्सेंट आहे का नाही. कन्सेंट खूप महत्वाची आहे. म्हणजे ना का मतलब नाही होत आहे असं जे म्हणतात की नाही, हे प्रेमामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कळतं. आपल्याला जोडीदाराच्या बारीक बारीक गोष्टी सांगता येऊ शकतात की हे नाही आवडत तिला, किंवा हे असं ना त्याला नाही आवडणार आहे, अशा पद्धतीचं होऊ शकतं. पण आकर्षणामध्ये असं असतं की सिद्ध कर, तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर तुला सिद्ध करावं लागेल ते, आणि सिद्ध करण्यासाठी तुला यावंच लागेल, अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग सुद्धा असू शकतं. अनेकदा असं होतं की नंतर इतकं ते ओसरून जातं सगळं की त्याला काही अर्थच उरत नाही नंतर, आणि मग असं म्हणतो की अरे संपलं, हे काल झालं होतं नातं आणि आज ते संपलं. तर ते आकर्षणात्मक झालेलं असतं. आपला असा मुद्दा आहे की आकर्षण आणि प्रेम हे आपल्याला थोडक्यात का होईना कळलेलं असणं फार महत्वाची गोष्ट आहे. आकर्षणाशिवाय तुमच्याकडे प्रेमाची पायरी चढायची काहीही व्यवस्था नाही. सो ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही म्हणताय ना की मला पुढच्या काळामध्ये प्रेमाचं नातं जगायचं असेल, तर पहिले आकर्षणातून सुरुवात होणार आहे. आकर्षणातले मुद्दे सगळे निगेटिव्ह वाटत असले तरी सुद्धा ते तितकेच महत्वाचे आहेत.
आपलं म्हणणं असं आहे की आकर्षणाला प्रेमाचा टॅग लावू नये. प्रेम नंतर हळूहळू होणारी एक गोष्ट आहे, ती प्रोसेस आहे. हा, ती प्रोसेस तशाच पद्धतीने घडत घडत ज्याला जाते ना, तेव्हा आपण म्हणतो की नातं छान मुरतंय म्हणून. ते आकर्षण ही चटकन होणारी गोष्ट आहे, चटकन ओसरणारी सुद्धा गोष्ट आहे. मग तेवढ्या त्या छोट्याशा वेळाला लगेच प्रेमाचं लेबल लावून आपण मोकळे झालो की मग प्यार एक ही बार होता है, प्यार बार बार नहीं होता, पहला प्यार ही सच्चा प्यार होता है, असे जे डायलॉग असतात ना, ते मग आपल्यावर काम करतात. आणि मग आपल्याला वाटायला लागतं की अरे असं कसं काय, असं घडलं कसं काय, माझं प्रेम खोटं नाही की काय. मग ते सिद्ध करण्यासाठी आपण आकर्षणालाच प्रेम सिद्ध करण्यात जास्त वेळ घालवतो, एनर्जी आपली तिथे लागते आणि अनेकदा फसू सुद्धा शकतो आपण. त्या सगळ्याचे पुढचे त्रास सुद्धा आपल्याला सहन करावे लागू शकतात. त्याच्यामुळे पहिलं आपलं सूत्र असं आहे की आकर्षण आणि प्रेम याच्यातलं फरक आपण समजून घेतला पाहिजे. मग याच्याचा उपाय काय आहे, तर एकतर ओळख करून घ्या. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटतं तिची छान ओळख करून घ्या. छान ओळखीचं रूपांतर मैत्रीत होऊ देत. मैत्री हा एक असा सुंदर टप्पा आहे ना, की तुम्ही तिथे निखळ असता, तुम्ही तिथे खूप मोकळे असता, ओरिजिनल असता तुम्ही. मग तुम्हाला लक्षात येऊ शकतं की हे मैत्रीचे हे नातं पुढच्या टप्प्यावर प्रेमाचं होऊ शकेल की नाही. ते मला असं वाटलं की नाही, प्रेमासाठी नाही जात आहे हे पुढे, मैत्रीपर्यंतच राहिलं तरी काही हरकत नाही. फक्त थेट आकर्षणातून प्रेमामध्ये जाताना विचार केलेला असावा, असं आपलं म्हणणं आहे. दुसरं आपलं सूत्र ते म्हणजे अनुरूपता बघायला हवी आपण. अनुरूपतेला सोपा तुम्हाला समजेल असा शब्द आहे कंपॅटिबिलिटी. माझा जोडीदार मला कंपॅटिबल हवा, माझा जोडीदार मला अनुरूप हवा, माझा जोडीदार मला पूरक हवा, मॅचिंग नको. सेम टू सेम दोन माणसं नाही म्हणत होत आपण, असं दोन माणसं एकत्र यावी ती सेम टू सेम असावीत वगैरे, मॅचिंग नाही. ती दोन एकमेकांना पूरक असायला पाहिजे, ते एकमेकांना अनुरूप असायला पाहिजे. मग ते कशाच्या पातळीवर असायला पाहिजे, जनरली आपल्याकडे बघितलं तर उंचीला उंची बघतात, शिक्षणाला शिक्षण बघतात, रंगाला रंग बघतात, जातीला जात बघतात, असे आपल्याकडे अनुरूपतेचे निकष आहेत. स्टेटसला स्टेटस बघतात. आपण असं म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी ना भौतिक वरवरच्या वाटणाऱ्या आहेत. 24/7 जर तुम्हाला एकमेकांच्या सोबत राहायचं असेल, वर्षानुवर्ष तुम्हाला एकमेकांसोबत छान एव्हरग्रीन नातं ठेवायचं असेल, तर तुमच्या अनुरूपतेचे निकष हे आणखी वेगळे असतात, जे अधिक सखोल असतात. तुमची बौद्धिक अनुरूपता आहे की नाही ते तपासून बघा तुम्ही. नुसते तुम्ही रंगाला रंग आणि सौंदर्याला सौंदर्य बघत राहिलात, बौद्धिकतेचा सगळाच ठणठणाट असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीवर बोलायला आवडते, समोरच्या व्यक्तीला त्यातलं ओ का ठो कळत नाहीये, तुमचं बोलणं संपतं. हा, बौद्धिक अनुरूपता महत्वाची गोष्ट आहे. भावनिक अनुरूपता खूप महत्वाची आहे. इमोशनल कंपॅटिबिलिटी ज्याला म्हणतात ना, ती फार महत्वाची आहे. नाहीतर मला एखाद्या गोष्टीच्या बद्दल खूप काय 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 वाटतंय, मी संवेदनशील आहे त्या मुद्द्यावर, आणि समोरचा माणूस कोरडा ठाक आहे, त्याला काहीही त्याच्याबद्दलच्या फिलिंग्स नाहीत, तर मला दुखावले पण येऊ शकतं. आणि हे पुन्हा पुन्हा वारंवार होत राहिलं की मग ते नातं कोरडेपणाकडे जातं. मूल्यात्मक अनुरूपता खूप महत्वाची आहे. एथिक्स असतात जगण्याचे, आपले काही एथिक्स असतात, काही मूल्य असतात. ती मूल्य जर तुमची एकमेकांना अनुरूप नसतील, तर तुम्हाला पुढच्या गोष्टींसाठी खूप खटक्यांची तयारी ठेवावी लागते. नाहीच जमू शकत. मग आपल्याला असं वाटतं की नाही, मी माझ्या मूल्यांच्या बरोबर ना काही तडजोड नाही करू शकत, आणि समोरच्या व्यक्तीला त्या मूल्यांची काही घेणं देणं नसेल, तर मग पुन्हा 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 आपली भांडणं होत राहू शकतात. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे लैंगिकतेविषयीची सुद्धा अनुरूपता पाहणं खूप गरजेचं आहे. लैंगिकता आपल्या प्रत्येकाला, आपण ज्या सगळेजण जन्माने एका लिंगाने आलेलो असतो, पण आपल्या लैंगिकता वेगळ्या असतात. आणि या लैंगिकतेविषयीची अनुरूपता पाहण्याची आपल्याकडे पद्धतच नाहीये. म्हणजे एखाद्या मुलाला मुलगाच जोडीदार म्हणून आवडू शकतो ना, ज्याला गे असं आहेत असं म्हणतो आपण. एखादी मुलगी आहे, तिला मुलगी जोडीदार आवडू शकते, ती लेस्बियन म्हणून आपण ओळखतो. हे जर मान्यच करणारा समाज आपला नाहीये, तर मग त्या दोघांची किती घुसमट होते. आणि अशातून त्या फक्त दोन व्यक्तींचं नाही बरं का, सगळ्याच दोन कुटुंबाचं, आजूबाजूच्या सगळ्या वातावरणाचं, सगळ्यांचं असं म्हणणं पडतं, मग आमची घोर फसवणूक झालेली आहे, आम्हाला फसवण्यात आलेलं आहे, असं झालंय तसं झालंय वगैरे अनेक गोष्टी असतात. आपल्या लैंगिकता आपल्याला स्वतःला माहित असणं, आणि त्याचबरोबरीने ती हिंमत असणं, ते आपण सांगू शकू, जशा पद्धतीचं समाजाचं घराचं वातावरण असणं, आणि त्या अनुरूपतेला योग्य तो जोडीदार आपल्याला मिळणं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे आपलं दुसरं सूत्र आहे आपल्या कामाचं. 3 गोष्टींना ठाम नकार, म्हणजे लावतो आपण की इथं याच्यात काही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. एक तर हुंडा देणं आणि घेणं जे कायद्यानं बंद आहे, आणि माणूस म्हणून वस्तूंचा व्यवहार येतो. म्हणजे शब्दशः आपण वस्तू खरेदी विक्री करतो आणि बार्गेन करतो ना, तशा पद्धतीचा अनुभव एखाद्या लग्नाच्या बैठकीमध्ये नवरा नवरीच्या विषयी विचार करताना जर घेतला जात असेल, तर हे ह्युमिलेटिंग आहे ना, आपण त्याला नकारच दिला पाहिजे.
पत्रिका कुठली वाढली पत्रिका म्हणतो आपण, जी कुंडली 36 गुणांची पत्रिका पाहिलं जातं, 50% त्याला पासिंग धरलं जातं. त्याच्याने माणसांचे गुण जुळतील. मन जुळण्याची कुठलीही गॅरंटी कोणीही देत नाही आणि तुम्हाला मन जुळली तरच पुढे आयुष्यावर संसार करता येऊ शकतो. त्यामुळे पत्रिकेला ठाम नकार देणं, अशा प्रकारच्या अवैज्ञानिक गोष्टीला सुरुवातच आपल्या आयुष्यामध्ये होऊ न देणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि व्यसनाला ठाम नकार द्यायला पाहिजे. व्यसन हाच माणसाचा विवेक घालवतो. मग तुम्ही विवेकी निवडीमध्ये व्यसन जर आणत असाल तर ती विवेकी होऊ शकत नाही. त्यामुळे या 3 गोष्टीला आपला ठाम नकार आहे. लग्न साधेपणानं, साधेपणा म्हणजे किती साधेपणा, तर किमान कर्ज न काढता ते व्हायला पाहिजेत. आणि याच्या पुढच्या टप्प्यावर डॉक्टरांचं शेवटचं जे वाक्य होतं ते, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडीदार निवडीची शक्यता आजमावून पाहिली पाहिजे. आणि याच्या पुढच्या टप्प्यावर आपण असं म्हणतो की जात आणि धर्मविरहित लग्न व्हायला पाहिजे. म्हणजे आजपर्यंत आंतरजातीय ज्या वेळेला म्हणतो की आम्ही आंतरजातीय, याचा अर्थ 2 वेगवेगळ्या जातींनी विवाह केलाय. आंतरधर्मीय विवाह केला म्हणजे 2 वेगवेगळे धर्म आपल्याला माहिती आहेत. माझा धर्म वेगळा, माझ्या जोडीदाराचा धर्म वेगळा, आम्ही ते एक्सेप्ट केलेला आहे आणि आम्हाला पूर्ण कल्पना आहे की हे 2 धर्मांच्या, विभिन्न धर्मांमध्ये होणारं लग्न आहे ते. आपण असं म्हणतोय की माणसानं माणसाशी कधी लग्न करावं बरं, सुरू करायला पाहिजे ना. आता आंतरमानवीय लग्नांची सुरुवात व्हायला पाहिजे की. त्याच्यामुळे मी माणसाला निवडलं माझा जोडीदार म्हणून, त्याची जात कुठली आहे, त्याचा धर्म कुठला आहे, ज्या गोष्टींची निवड हा त्याच्या हातातला मुद्दा नव्हता किंवा माझ्याही नव्हता. माझी जर सो कॉल्ड वरची जात असेल तर त्याच्यात माझं कर्तृत्व काहीच नाही, आणि सो कॉल्ड माझी जात खालची असेल तर तो माझा दोष नाही, कारण ते मी काही निवडलेली गोष्ट नाही. त्यामुळे याच्यावर मला जज केलं जाणं, बाद केलं जाणं आणि नाकारलं जाणं आणि स्वीकारलं जाणं, हे माणूस म्हणून अपमानजनक गोष्टी आहेत ना. त्यामुळे आपण जास्तीत शक्यता आजमावून बघूयात की आंतरमानवीय लग्न होतील का पुढच्या काळामध्ये. जोडीदार निवडायचा ना तर माणूस चांगला निवडूया. या 5 मुद्द्यांवर महाराष्ट्राने जोडीदाराची विवेकी निवड हा मुद्दा घेऊन काम करते. हा एक्सरसाइज आहे तुमच्या सगळ्यांसाठी, हा एक्सरसाइज दिलेला आहे. आपण असं म्हणतो की फक्त लग्नासाठीचा हा उपक्रम नाही, प्रेमासाठी सुद्धा तुम्हाला जोडीदार लागतो, अर्थात लागतो. लग्न करायचं असेल तर लागतोच. आणि तुम्हाला पुढच्या काळामध्ये समजा लिव्ह इन मध्ये राहायचं असेल की लग्न या संस्थेवरच आमचा विश्वास नाहीये, किंवा आम्ही आधी लिव्ह इन मध्ये ट्रायल घेऊ आणि मग आम्ही ठरवू की लग्न करायचं का नाही करायचं, काहीच अडचण नाही आपल्याला, काहीच आपलं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण तिन्ही गोष्टींमध्ये तुमची निवड ही विवेकीच व्हायला पाहिजे. तुमची निवड चुकली, माणूस जर तुम्ही अविवेकाने निवडलात तर मात्र ह्या तिन्ही गोष्टी फेल होऊ शकतात. तुमचं प्रेमही फेल होऊ शकतं, तुमचं लग्नाचं नातंही फेल होऊ शकतं आणि तुमचं लिव्हिंगचं नातं सुद्धा फेल होऊ शकतं. असं घडू नये याच्यासाठीचा हा एक्सरसाइज आहे. काय करायला पाहिजे, तुम्ही कुठल्याही पद्धतीनं जाल, तुम्ही कुठल्याही प्रोसेसनं जाल, प्रेमाच्या ह्याच्याने जाल किंवा लिव्हिंगच्या किंवा लग्नाच्या, आधी तुम्हाला हा स्वतःचा अभ्यास केलेला असायला पाहिजे की मी स्वतः कशी आहे ते मला पक्क माहिती असायला पाहिजे. आपण दुसऱ्यांना खूप चांगलं जज करतो, ती कशी आहे ना, अशी आहे ना, ती कशी बोलते ना, अशी बोलते ना ती. आपण चटाचट दुसऱ्यांविषयीच बोलायला सुरुवात करतो, दुसऱ्याविषयीची इमेज आपण पक्की बनवतो आणि मग त्याच्याबद्दलची मतं आपली फारशी ओळख नसताना सुद्धा आपण घडाघडा देऊ शकतो. जरा स्वतःच बसून स्वतःविषयी लिहायला पाहिजे, स्वतःविषयी बोलायला पाहिजे की मी ऍक्च्युली कसा आहे, मी खरी कशी आहे. आणि मग त्याच्यावर धरून मला माझ्या अपेक्षा सांगता आल्या पाहिजे. माझ्या अपेक्षा आधी मी माझ्या स्वतःला ओळखलेल्या असतील तर मला खूप चांगल्या पद्धतीने सांगता येऊ शकतील आणि त्या वेगळ्या असू शकतील. म्हणजे एका छापाच्या, एका टाईप मधल्या ज्या अपेक्षा लिहिल्या जातात ना, ते पेपरमध्ये वधू पाहिजे, वर पाहिजे म्हणून ज्या अपेक्षांमध्ये लिहिलं जातं ते एका छापाचं असतं. एका छापाची माणसं कुठून आणायची, कशी आणायची, ती कशी सापडणार, ती शक्यच नाहीये. म्हणजे मुलगी म्हटली अशी माणसं पाहिजेत, अशी मुलगी पाहिजे, मुलगा म्हटला की असं पाहिजे, अशक्य. पर्सनलाइज आहे, कस्टमाइज असायला पाहिजे. आपण कस्टमाइज असतो की नाही, आपल्याला प्रत्येक काही गोष्टी ऑर्डर करायच्या असतील तर आपण कस्टमायझेशन कडे जातो. मग आपल्याला स्वतःला सुद्धा आपल्या अपेक्षा कस्टमाइज ठरवता आल्या पाहिजे. मी कशी आहे तर त्याच्यानुसार मग मला माझी अपेक्षा सांगता आली पाहिजे. मी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, मला अशा पद्धतीचा जोडीदार असेल तर तो पूरक होईल. मी प्रचंड बडबडी आहे, मला जोडीदार पण बडबडा हवाय, अवघड होईल, कोणीच कोणाचं ऐकणार नाही. मग दोघही जण आपले भदा बोलतच राहतील. मीच बडबडी असेल, मला सगळे येऊन सांगायची सवय असेल तर एक कान हवाय, मला ऐकणारा कान हवाय जो छानपैकी ऐकून घेईल. त्याच्या उलट आपण असं म्हणतो समजूतदार हवा
प्रेमळ हवा. समजूतदार नावाची ना काही कॅटेगरीज नसते ऍक्च्युली. ती माणसं कुठून आणायची? आपण ठरवतो समजूतदारपणे वागायचं का नाही वागायचं. ते समोरच्या माणसाच्या ऍक्शन वरून आपण ठरवतो की ह्याला समजूतदारपणाला प्रतिसाद द्यायचा का नाही द्यायचा. त्याच्यामुळे ते एक प्रकारे कौशल्याने घेतलेला तो गुण आहे आपला. हा, पण आपण कायमस्वरूपी एकाच एका ह्याचे नसतो, राहूच शकत नाही. त्यामुळे ह्या बाबतीतला एक्सरसाइज आवर्जून इथं असलेल्या सगळ्यांनी करावा अशी माझी अपेक्षा आता, की हे असायला पाहिजे. आपल्याला स्वतःला चांगलं ओळखलेलं असू तर आपण दुसऱ्याला कसा असायला हवा तो हे चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. कशी करावी, कशी करावी. येस, एक छानसं गाणं होतं, फार रोमॅन्टिक गाणं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. असाच होता मनात माझ्या, असं सगळ्यांच्याच मनामध्ये असतं की माझ्या मनात असा होता, असं असायला पाहिजे. जोडीदाराच्या निवडीविषयी जेव्हा जेव्हा हे सगळं बोललं जातं ना, खूप आवडतं, खूप मस्त वाटतं. आणि पण असा प्रश्न पडतो की म्हणजे कसं, काय करायचं, कसं शोधायचं, निवड कशी करायची अशी, असं कसं सापडू शकतं. किंवा अनेकदा लोक असं म्हणतात की शक्यच नाहीये, सापडूच शकत नाही तशी माणसं. अशा पद्धतीने गेलो ना तर आम्हाला कधी माणूसच भेटायचा ना जोडीदार म्हणून, असं सुद्धा वाटू शकतं. नाही असं नाही म्हणत आहे मी, पण तरी सुद्धा आपल्याला आपलं बेसिक फ्रेमवर्क हे माहिती असायला पाहिजे. कशी आपण करू शकतो निवड करण्याच्या ह्या साधारणपणे पद्धती 2 ठरलेल्या आहेत. एक तर पसंतीचा कार्यक्रम, ज्याला कांदे पोह्यांचा कार्यक्रम असं म्हटलं जातं. रिसेंटलीच एक मित्र भेटला होता ज्याचं लग्न आता ठरलेलं आहे, पुढच्या महिन्यामध्ये त्याचं लग्न आहे. आणि तो असं म्हणतो की इतके कांदे पोहे खाल्लेले आहेत, 40-45 ठिकाणी कांदे पोहे खाल्ले आहेत की आता वीट आलंय त्याचा. सो अरेंज मॅरेज पद्धतीनं जे आपण जाणं असं म्हणतो, त्याच्यामध्ये पसंतीचा कार्यक्रम समोर समोर दाखवलं जातं, एकमेकांना थोडा वेळ 10 मिनिटासाठी बोलायला दिलं जातं. आणि मग काय म्हणताय, हो म्हणायचंय, अशा पद्धतीने विचारलं जातं की तुमच्याकडनं अपेक्षा असते की तुम्ही होच म्हणावं असं. ह्या पद्धतीनं एक निवड केली जाते आपल्याकडे. आणि दुसरी आहे जिला आपण सहजपणे म्हणतो लव्ह मॅरेज. म्हणजे अरेंज मॅरेजच्या अपोजिट वर्ड म्हणून लव्ह मॅरेज असं वापरलं जातं आपल्याकडे. आता या दोन्ही पद्धतींविषयी बोलायचं झालं तर दोन्हींमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही त्रासाच्या गोष्टी आहेत. म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये काही चांगल्या गोष्टी असतातच असतात. म्हणजे बाबा कन्सेंट असते सगळ्यांची, कुटुंब इन्व्हॉल्ड असतं, उद्या काही गडबड झाली तर दोष द्यायला माणसं असतात. अशा अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि लव्ह मॅरेज मध्ये निवड आपली असते, आपणच आधी ओळखलेलं असतं एकमेकांना. पण उद्या काही झालं तर बाबा ब्लेम करायला माणूस नसतो. हे तुम्ही केलंय ना, तुमचं तुम्ही निस्त राहता, अशा पद्धतीने ते अंगावर येऊ शकतं. सो दोन्हीकडे काही चांगल्या बाबी आहेत आणि काही चुकीच्या बाबी आहेत, काही दोष असलेल्या गोष्टी आहेत. आपण असं म्हणतो की अशा पद्धतीनं निवड व्हावी की दोघीतल्या सुद्धा चांगल्या गोष्टी एकत्र असतील आणि दोन्हीतले दोष कमीत कमी केलेले असतील, असा आपल्याला विचार करता आला तर हे चांगलं का वाईट आहे. मी सगळ्यांना चांगलंच म्हणत असेल असं मी समजून चालते, की अर्थात हे चांगलं आहे की दोन्हीमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या समोर येऊ देत आणि दोघांमधले दोष जे आहेत ते आपण कमी करू शकतो हे पाहायचं. मग तिसरी जी पद्धत आहे विवेकी निवडीची, एक छोटस फोटो दाखवलाय बघा त्याच्यामध्ये. कुवा आहे, मौत का कुवा वगैरे असं नाही म्हणायला पाहिजे ऍक्च्युली, पण ती विहीर दाखवलेली आहे. त्या विहिरीमध्ये ते उडी मारतायत. लव्ह मॅरेज म्हटलं की ते दोघंच आनंदाने उड्या मारतात आणि अरेंज मॅरेज असलं की सगळा गोतावळा आपल्या सोबत असतो आणि आपली वरात कडून ते आपल्याला विहिरीमध्ये उडी मारायला लागतात. वरच्या चित्रामध्ये विहिरीतच उडी मारायची, पण ते खूप खुश आहेत, मस्त प्रेमात आहेत एकमेकांच्या, आकंठ बुडालेले. आणि खालच्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की ते बावरलेले आहेत, गोंधळलेले आहेत, कन्फ्युज आहेत, माहिती नाही पुढे काय होणार आहे आमचं. ते खाली पाणी आहे का दगड आहे काही कळत नाहीये, असं साधारणपणे वाटू शकतं. हा फोटो असा आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की हा फोटो दिसतोय आपल्याला. या फोटोमध्ये ते दोघ जण बोलतायत आणि ते दोघ जण बाहेर भेटलेले आहेत, म्हणजे असं बाहेरचं वातावरण आहे आणि ज्याच्यामध्ये ते एकमेकांची ओळख करून घेत आहेत, एकमेकांना शेअर करतायत आणि मगच्या निर्णयाचा विचार करतायत. ही ती पद्धत आहे. येस, ज्याला आपण म्हणतो परिचयोत्तर विवाह पद्धत. आपण प्राधान्य देतोय की कशी करायला हवी, तर आपण परिचयोत्तर पद्धतीनं जायला हवं. परिचयोत्तर मध्ये कदाचित दोघांना कुटुंबाला भेटवलेलं असू शकतं,
कुटुंबाची कन्सेंट असेल, काही हरकत नाही आपल्याला. दोघं जण कदाचित प्रेमात सुद्धा पडलेले असेल, प्रेमाच्या नात्याला ते आता लग्नाच्या नात्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतील, जे काय असेल ते, पण दोघांनी परिचयोत्तर पुढे जावं, एकमेकांना पूर्ण समजून घेऊन एकमेकांबरोबर चर्चा करून मग तो निर्णय घेतलेला असावा असं आपण म्हणतो, ज्याला परिचयोत्तर विवाह पद्धत असं आपण म्हणतो. आठवड्याला मला जवळजवळ एक तरी फोन असा येतोच. म्हणजे माझा फोन वाजला, मी उचलला की ते म्हणतात दाभोळकरांचा फोन आहे का? मी म्हणतो हो. ते म्हणतात तुम्हीच बोलताय का? मी म्हणतो हो. ते म्हणतात तुम्हाला वेळ आहे का? आम्हाला तुमच्याशी जरा सविस्तर बोलायचंय. मी म्हणतो मला वेळ आहे, मी आज धंदा करतो, तुम्हाला काय विचार विचार. मग तो जर मुलगा असेल तर तो असं म्हणतो की मी आयटीचा इंजिनियर आहे आणि मी परवा मुलगी बघितली, ती डॉक्टर आहे आणि मला ती आवडलेली आहे, मला तिच्याशी लग्न करायचंय आणि त्या मुलीलाही मी आवडलेलो आहे आणि तिलाही माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. मी त्यांना म्हणतो मग ठीक आहे, मग माझा संबंध कुठे आला? मग ते म्हणतात डॉक्टर तिथंच काय झालं ना, आमच्यातल्या एका पाहुण्याने उगीच आपलं आमच्या दोघांच्या कुंडल्या एका ज्योतिषाला दाखवल्या आणि तो ज्योतिषी असं म्हणतोय की या कुंडल्या इतक्या जमत नाहीत की हे लग्न जर झालं तर 6 महिन्याच्या आत मुलगा किंवा मुलगी याच्यापैकी एकाचा बाप गचकल्याशिवाय राहत नाही. आता मी काय करू, लग्न करू की नको? आता मी त्याला असं सांगतो की तुझं सगळं शिक्षण वाया गेलं ना. अरे तू कसला कॉम्प्युटर इंजिनियर झाला, तू कसला फिजिक्स शिकला, तू कसला डॉक्टर झाला? स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच्या हातामध्ये न घेता, ज्यांचा काडीचा संबंध नाही, हे सिद्ध झालेलं आहे वैज्ञानिक दृष्ट्या, परत ज्यांना महाराष्ट्र भूषण मिळाले काही जयंत नारळीकर परत सांगताय, त्या आकाशातल्या ग्रहगोल ताऱ्यांशी तू तुझ्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय जर जोडत असशील तर माझ्या देशातली इतकी तरुण पिढी ही इतकी अवैज्ञानिक कशी, ही मला खुपणारी एक गोष्ट आहे. येस, या कुंडलीच्या संदर्भाने आपण मगाशी बोललो होतो की 3 गोष्टींना आपण ठाम नकार देतो, त्यातली एक कुंडली असा मुद्दा होता. आणि या कुंडलीमध्ये अवैज्ञानिक दृष्ट्या, अशास्त्रीय जी काही मांडणी केली जाते, आपल्या आयुष्याचे निर्णय आपण त्याला धरून घेऊ नये अशा पद्धतीची अशी रचना असलेली कुंडली आपल्या समोर असते बघा, ज्याच्यामध्ये शंकरपाळी सारखे भाग केलेले असतात. तर घरं असतात काढलेली त्याच्यामध्ये 11-12 अशी, आणि ती सरळ पण अशी आखून काढता आली असते जसं आपण टाईलवर काढतो तशी, पण ते नाही, ते असं बरोबर शंकरपाळीच्या आकारामध्ये ती मांडली जाते. त्याच्यामध्ये आणखी गूढ कसं निर्माण होईल हे बाबा वेगळंच आहे, आपल्याला काही कळणारं नाहीये, अशा पद्धतीचं वातावरण कसं निर्माण होईल हे पाहिलं जातं. त्याच प्रकारची कुंडलीचं चित्र आपण घेतलेलं आहे. यातला एक मुद्दा आपण बघू शकतो, एक बघत जाऊयात आपण, थोडंसं फास्ट घेईन मी. पण आपल्याला काय करायचंय म्हणजे निवड करण्यापूर्वी जर तुम्ही परिचयोत्तर पद्धत निवडत असाल तर परिचयोत्तर मध्ये तुम्ही काय एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तुमची आधी जी काही चर्चा होणं अपेक्षित आहे, लग्नाचा निर्णय घेण्याच्या आधी, जोडीदार निवड होण्याच्या आधी तुम्ही विवेकानं करावं, म्हणजे कशा पद्धतीचा विवेक वापरला पाहिजे, त्याचे काय मुद्दे असतील हे सांगण्याचा मी प्रयत्न करते. आणि त्याच्यासाठी हे कुंडलीचा शेप वापरला, म्हणजे पद्धतशीर त्यांचा शेप इथं वापरतोय. पण आपण इथं असं म्हणतोय की हे नात्यातील सुरेल संवादासाठी ही कुंडली पाहणं फार गरजेची बाब आहे. म्हणजे आपल्याला ही कुंडली पाहता आली आणि या कुंडलीवर जर आपण आधी निर्णय घेतलेला असेल तर नात्याचा सुरेल संवाद जो आहे तो फार दूर राहणार नाही. परस्पर पसंती, ऑफकोर्स पसंती आपली आहे का नाही हे पाहूनच तुम्ही पुढे जाणार आहात. एखाद्या व्यक्तीबरोबर परिचय वाढवायचा का नाही वाढवायचा आहे, काही पुढच्या संवादानंतर पुढचा निर्णय घ्यायचा का नाही घ्यायचा आहे, हे पहिल्या मुद्द्यावर तुमचं ठरू शकतं, तुमची पसंती आहे का नाही. दुसरी, ती व्यक्ती हुंडा विरोधी आहे का हे तपासणं फार महत्वाचं आहे. हा मानवी मूल्याचा मुद्दा आहे. इथं दुसऱ्या मुद्द्याला तुम्हाला समोरच्या माणसाचे एथिक्स लक्षात येतात की कशा पद्धतीने तो पाहतोय, या सगळ्या रचनेकडे तो कसं पाहतोय, या व्यवस्थेकडे तो कसं पाहतोय, त्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा आहे हे तुम्हाला लक्षात येतं. बरोबर त्याच्या मूल्यात्मक मांडणी तुमच्या लक्षात येऊ शकते. म्हणून हा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. वय, वजन, उंची, पगार ह्या गोष्टी जनरली पाहिल्या जातात. अनेक ठिकाणी नाही, सगळ्याच ठिकाणी ह्या बेसिक पहिल्यांदा पाहिल्या जातात. तुम्ही कुणाला पत्रिका किंवा माहिती शेअर केलेली असेल बायोडेटा म्हणून, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बऱ्याच अंशी दिलेल्या असतात. आपला मुद्दा हा नाहीये की तुम्ही हे सगळं पाहून घ्या म्हणून. याच्यामध्ये जर डिफर असेल तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता हे स्वतःला विचारून घ्या. म्हणजे माझं वय जे काही असेल त्याच्यापेक्षा मला थोडासा वयानं मोठाचा जोडीदार हवाय का लहान जोडीदार हवाय हे माझ्या लिंगावर ठरतं. आजपर्यंत मी मुलगी आहे तर माझ्यापेक्षा तो 3 वर्षांनी 5 वर्षांनी मोठा असायला पाहिजे. 5 वर्ष पण हल्ली म्हणतात की खूप अंतर झालं बाबा, 5 वर्ष असं म्हटलं जातं. पण ते जर 5 वर्षांनी मुलगी मोठी आहे तर आज सुद्धा ती तेवढी लिबर्टी नसते की बाबा कसं चालेल, मुलगी मोठी असून कसं चालेल. सो एकाच वेळेला अनेक पद्धतीचे हे गोंधळ आपल्याला दिसू शकतात या सगळ्याच मुद्द्यांमध्ये.
त्यामुळे तुमचं स्वतःचं याविषयीचं काय म्हणणं आहे, तुमचा विचार करण्याचा अँगल काय आहे हे तुम्हाला पक्क माहिती असायला पाहिजे. समोरच्या बरोबर चर्चा करताना ते तुम्ही समजून पण घेतलं पाहिजे की तुम्हाला काय चालणार आहे का नाही चालणार आहे, तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे, हे फार महत्वाचं आहे. याचं आदर्श उत्तर तूच दे असं म्हणून मला सांगू नका, कारण हे खरंच वेगवेगळं आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसू शकतात. मुलगी 5 वर्षांनी मोठी आहे तरी सुद्धा 2 माणसांचं लग्न खूप छान पद्धतीने अजूनपर्यंत चाललंय, नातं खूप छान टिकलेलं आहे. अशी उदाहरणं आजूबाजूला आपल्याला सापडतील. पगाराचा मुद्दाच नाहीये, म्हणजे माझा किती पगार आहे, 20,000 रुपये पगार आहे आणि माझ्या जोडीदाराचा पण सुद्धा 20,000 रुपये पगार आहे. तर आपल्याकडनं अपेक्षा अशी असते की मुलगी असं म्हणते की त्याचा पगार तर जास्तच असायला पाहिजे ना, त्याचं पॅकेज तर मोठंच असायला पाहिजे. पण मी अशीही माणसं बघितलेली आहेत, असेही कपल्स माझे चांगले ओळखीचे आहेत जे आत्ताच्या तरुण पिढीचेच आहेत, जे असं म्हणतात की माझा 20 आणि त्याचे 20 40 मध्ये खूप झालं की आपल्याला खूप छान पद्धतीने जगता येऊ शकतं. असाही बघण्याचा दृष्टिकोन असतो. आपला काय आहे तो आपल्याला तपासून बघता आला पाहिजे. हा सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्या प्रत्येकाबद्दलचं तुमचं स्वतःचं काय मत आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे जबाबदारी पेलण्याची क्षमता. तुम्ही काय पद्धतीची जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम आहात. आपल्याकडे जनरली आर्थिक सक्षमता म्हणजे तुम्ही जबाबदार आहात असंच म्हटलं जातं. मुलीसाठी घरातली सगळी कामं करता येतात आणि प्लस नोकरी करता येते म्हणजे ती जबाबदार आहे असं म्हटलं जातं. पण या तुम्हाला सहजीवनासाठी अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्यांमधून जावं लागतं. आर्थिक जबाबदारी हा मुद्दा आहेच आहे, पण तुम्ही कौटुंबिक जबाबदारीच्या बाबतीमध्ये काय आहात, तुम्हाला लक्षात आहेत का तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या काय आहेत, भविष्यामध्ये काय काय असणार आहेत त्याच्याबद्दलची तुम्हाला जाण आणि भान आलेलं आहे का. सहजीवनाच्या जबाबदाऱ्या असतात की हो, दोघांना एकत्र राहायला सुरुवात करताना 2 वेगवेगळी माणसं एकत्र येतात आणि मग ती 2 वेगळी माणसं एकत्र येताना आपलं आतापर्यंत जसं चाललेलं आहे ना तशाच पद्धतीने नाही पुढे रेटता येत. आपल्याला मोल्ड व्हावं लागतं, काही बाबतींमध्ये माघार घ्यावी लागते. मग सहजीवन तेव्हाच चालतं एकमेकांचं. त्याची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही किती सक्षम आहात. आणि नंतरचा मुद्दा आहे पालकत्वाची जबाबदारी. पालकत्वाच्या जबाबदारीबद्दल सुद्धा तुम्हाला भान आहे का नाही, त्याच्याबद्दल सुद्धा तुमचा विचार तुम्ही केलेला आहे का नाही हे पाहणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हे लक्षात घेऊयात. आपल्याकडे फक्त आर्थिक जबाबदारी हा एकच निकष मानला जातो. परिचयोत्तर मध्ये आपण असं म्हणतो की ह्या जबाबदाऱ्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे आणि त्याविषयीची तुमची चर्चा, तुमचं बोलणं हे झालं पाहिजे. निर्णय घ्यायला तुम्हाला सोपं पडतं. सवयी आणि व्यसने हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. एकटं जगताना आपल्या अनेक प्रकारच्या सवयी आपण रेटून नेतो. कोणी काय बोललं काही फरक पडत नाही आपल्याला, कानावारा करतो आपण किंवा आपण आहे तसंच चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. सहजीवनात मात्र असं नाही जमत. एकमेकांच्या खटकणाऱ्या सवयी रोजची भांडणं लावू शकतात. त्यामुळे आपल्या त्या सवयींच्या बद्दलचं काय आपलं काय पद्धतीचं आहे हे माहिती पण असायला पाहिजे ना. म्हणजे डायरेक्ट नंतरच एकमेकांच्या सोबत राहायला लागल्यानंतरच त्या सवयी कळल्या अशा पद्धतीने मग फार अवघड होऊन जातं. म्हणून तुम्हाला आधी जो काही परिचय करण्याचा जो वेळ आहे त्याच्यात या गोष्टी सुद्धा लक्षात येतील. व्यसनांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हणालो अनेकदा व्यसन सांगितली जात नाहीत, लपवली जातात. व्यसन चालणार आहे का नाही चालणार आहे, व्यसनाबद्दलची माझी स्वतःची भूमिका काय आहे याच्याबद्दलच सुद्धा तुम्हाला स्वतःची क्लॅरिटी असायला पाहिजे आणि जोडीदाराबरोबर तुमचं बोलणं आधी व्हायला असायला पाहिजे. आवडी आणि नावडी असा मुद्दा आहे आपला. आवडी निवडी नाही म्हणत आहोत आपण. आवडी असतात काही आपल्या, त्याच्याबरोबर आपल्याला जमू शकतं. नावडींचा मुद्दा खूप टोकाचा ठरू शकतो आणि तुमच्या नावडी हे समोरच्या माणसाला इरिटेट करणाऱ्या असू शकतात. ह्या आधीच माहिती असतील, कळतील तर फार बरं होईल. याच्या संदर्भातला तुमचा संवाद आधी असायला पाहिजे. अनेक वर्ष माणसं नात्यात असतात आणि त्यांना तेवढ्या बारीक बारीक गोष्टींमधलं शेअरिंगच नसतं. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला की त्या मुलानं तिच्यासाठी सुंदर असा टॉप आणला आणि तिने तो अगदी कौतुकाने वाव सरप्राईज होत तो घेतला. तो उघडल्यानंतर तिला तो रंग जराही आवडत नाही म्हणून तिने तो फेकून दिला आणि तिचं असं म्हणणं होतं 3 वर्ष नात्यात होत आपण, तुला पत्ता नाही मला हा रंग अजिबात आवडत नाही ते. आणि त्याचं तोंड तर असं झालेलं होतं ना की खरंच नाही माहिती मला. म्हणजे या सगळ्या संदर्भातलं अजूनपर्यंत आपलं कधी बोलणंच झालेलं नाहीये. आणि मग कळायला नको तुला, 3 वर्ष आपण कशाला सोबत फिरतोय, मग तुला कळायला नको तर आपोआप नाही कळू शकत काही गोष्टी. कोणीच मनकवडं नसतं. त्यामुळे माझ्या आवडी नावडी त्याला समजतील, तिला समजतील, तिला माहिती असायला पाहिजे, कळायला पाहिजे ना. एवढं वर्ष आहे तर असं नाही होत. आपल्याला त्या सांगायला लागतात. कुणीतरी समजून घेईल आपोआप अशी अपेक्षा ठेवू नये आपण. हा खूप महत्वाचा मुद्दा असतो सहजीवनातला.
स्वभावाचे तर किती पैलू असतात, स्वभावाचे किती राग रंग असतात. या स्वभावातल्या किती पैलूंबरोबर आपल्याला जमू शकतं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. जनरली मनमिळावू असणं, समजूतदार असणं हा स्वभाव असं समजला जातं. पण असं नसतं ना. एक साधं बोलणं एवढं जर घेतलं त्याच्या किती छटा आपल्याला दिसतात की हा फार बोलक्या स्वभावाचा आहे, हा मितभाषी आहे, हा कमी बोलणार आहे, हा तुटक बोलणार आहे, हा तुसडा बोलणार आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. कोणी बडबड असतं, कोणी कटकट असतं, कोणी किरकिर असतं, कोणी चिरचिर असतं. किती काय 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 स्वभावाचे पैलू असतात. तुम्हाला तुमचा स्वभाव हा नीटपणाने माहिती असायला पाहिजे. म्हणून आपला तो पहिला एक्सरसाइज होता ना, स्वतःला ओळखणं, त्याच्यात हा खूप महत्वाचा भाग आहे. आधी आपण स्वतःला ओळखू आणि कुठल्या प्रकारच्या स्वभावावर मला डील करता येईल हे मला नंतर कळू शकतं. ते कळायला पाहिजे आपल्याला. सुदृढता हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. बेसिकली फिजिकल सुदृढता आपल्याकडे बघितली जाते. मुलगी बारीक चालते पण तिचा एचबी चांगला असायला पाहिजे असं कोणी आग्रहाने म्हणत नाही, पण ती शेल्टी असायला पाहिजे, तिची फिगर छान असायला पाहिजे असं म्हणतात. आणि मुलाच्या बाबतीमध्ये पण तशाच पद्धतीच्या अपेक्षा नसतात. मुलगा असा मजबूत लागतो आपल्याकडे. हा, सो मुलगा सुदृढ असणं अशी अपेक्षा असते. आपल्या सुदृढतेच्या बाबतीमध्ये सुद्धा या छोट्या छोट्या मुद्द्यांवरचं काही म्हणणे. आपण असं म्हणतो की शारीरिक सुदृढता दोघांचीही बघावी. त्याचबरोबरीने ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या सुद्धा सुदृढ असायला पाहिजे, भावनिक दृष्ट्या सुद्धा सुदृढ असायला पाहिजे. बौद्धिक सुदृढता लागतेच आणि लैंगिक सुदृढता सुद्धा लागते. ह्या सुदृढतेच्या छोट्या 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 गोष्टी ज्या आहेत त्या इग्नोर करत राहिलो तर फिजिकने तुमचं लग्न ठरेल किंवा तुम्ही एकमेकांची जोडीदार म्हणून निवड कराल, पण पुढच्या सगळ्या सुदृढतेवर ते टिकेल का नाही टिकेल ते ठरतं. अनेकदा किती वेळा ब्लॅकमेल केलं जातं, माझ्या मनाप्रमाणे नाही केलं तर मी असंच करीन तसंच करीन. आत्महत्येपर्यंत माणसं प्रवृत्त होतात आणि ब्लॅकमेल करत धमक्या देत राहतात. अशा अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला घडताना दिसतात. ह्या सगळ्या मानसिकदृष्ट्या सुदृढ नसण्याची लक्षणं असतात. आपल्याला कळायला पाहिजे ना, प्रेमात जर असू तर मग ह्या पद्धतीच्या सुदृढतेविषयी आपलं स्वतःच सुद्धा आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारच्या सुदृढतेचा मी आग्रह धरतोय ती माहिती असायला पाहिजे आपल्याला. हा, असं बोलणं आपलं असायला पाहिजे. त्यानंतर आहे अनुवंशिकता आणि वैद्यकीय तपासणी. अनुवंशिक आजार असतात काही, त्याची जर आपण कल्पना दिलेली नसेल, आपल्यालाही आपल्या घरातले काही माहिती नसतील तर पुढच्या तुमच्या नात्यावर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. आपण असं म्हणतो की इतर गोष्टी जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच दोघांची आधी मेडिकल टेस्ट होणं आणि मग तुम्ही दोघे जण एकदम शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहात, फिट आहात, त्याच्यानंतर नात्यात जाणं ही फार महत्वाची गोष्ट असते. सो मेडिकल टेस्ट ही कंपल्सरी गोष्ट असावी असं आपण सध्या आग्रह करताना म्हणतो. हा, कशासाठी? आता हे त्याच्यासाठीच होतं की बाबा सत्य परिस्थिती दोघांनाही कळेल, फसवणूक होणार नाही. आधी जर माहिती असेल तर उपचार घेता येतील, काळजी घेता येतील, पुढची पिढी निरोगी राहू शकते, जास्त चान्सेस आहेत त्याच्यामुळे आणि संसार सुखाचा होऊ शकतो. याच्यासाठी आपल्याला आग्रह आहे. नाकारावं, रिजेक्ट करावं म्हणून तुम्ही मेडिकल टेस्ट करा असा आपला मुद्दा नाही. त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन की कोणाची फसवणूक होऊ नये, कारण मेजॉरिटी केसेसमध्ये फसवणूकच होताना दिसते आपल्याला. ते टाळण्यासाठी आपल्याला ही गोष्ट फार महत्वाची आहे असं सांगायचंय. त्यानंतर विचारसरणी हा महत्वाचा मुद्दा आहे. आताच्या काळामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये वादंग होऊ शकतात. जर तुमची विचारसरणीच वेगळी असेल तर माणसं वेगळ्या विचारसरणीची असतात. कोणाची राजकीय विचारसरणी काय आहे, जातीय विचारसरणी काय आहे, धार्मिक आध्यात्मिक विचारसरणी काय आहे, समतेविषयीची त्यांची विचारसरणी काय आहे, ही आपल्याला स्वतःचीही माहिती हवी आणि दुसऱ्याची सुद्धा आपल्याला माहिती करून घेतली पाहिजे. नाहीतर याच्यावरून सुद्धा आपले वाद होऊ शकतात, आपलं नातं टोकाला पोहोचू शकतं. या प्रत्येक बाबतीतला आपलं काय म्हणणं आहे, आपली धारणा काय आहे ही आपल्याला माहिती हवी आणि ती दुसऱ्याला आपल्याला विचारून घेता आली पाहिजे, समोरच्याकडनं ती जाणून घेतली पाहिजे. भविष्यातली स्वप्न काय आहेत आपली, याच्यावर नात्यात पुढचं खूप महत्वाचं मॅटर करतं. अनेकदा कोणाला तरी एकाला जर कॉम्प्रोमाइज करावं लागलं, भविष्यातल्या त्याच्या स्वप्नांना जर समजा आपल्या नात्यामुळे माघार घ्यावी लागली तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर नात्यात जाऊ पाहता त्याला आधी शेअर करा की तुमचं बाबा असं असं स्वप्न आहे, अशा पद्धतीचे तुमचे फ्युचर प्लॅन्स आहेत. त्याला अनुरूप ती व्यक्ती असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद राहील. पण तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागणार असेल तर ते मनामध्ये ना असे कायमस्वरूपी टोचणी लागून राहते की माझं ना याच्यामुळे ते पूर्ण नाही झालं, या गोष्टीमुळे. अशा अनेक बायका असतील, अनेक पुरुष पण असतील की मी त्यावेळेला असं ठरवलेलं होतं, लग्न झालं आणि संपलं. लग्न ही एक्सपायरी डेट नाहीये. आपण एकमेकांच्या नात्यात येणं हे कुठल्या स्वप्नांची एक्सपायरी डेट असताच कामा नये.
म्हणून आपल्याला आधी हे शेअरिंग असायला हवं असं आपण म्हणतो. आणि कुठल्याही प्रकारच्या नात्यात तुम्ही जाल, त्याच्याविषयीची पूर्ण माहिती घेणं, त्या माहितीचं व्हेरिफिकेशन करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता नाही का आपण आपल्या डाटा संदर्भामध्ये किती सिक्युरिटी ऑप्शन्स वापरतो, अगदी दोन दोन प्रकारचे व्हेरिफिकेशनचं काय 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 वापरलं जातं. दोन माणसं एकमेकांसोबत ज्या वेळेला प्रेमाच्या नात्याने एकत्र येणार असतात त्यावेळेला मात्र अशा प्रकारचं व्हेरिफिकेशन आपण कुठंच करताना दिसत नाही. टिपिकली जे लग्न ठरतात त्याच्यात सुद्धा ते दिसत नाही. आपला आग्रह आहे की जी माहिती समोरची व्यक्ती देईल ती व्हेरीफाय करून बघू आपण, ती तपासून बघू आपण, आणि आपल्याला एकदा का खात्री पटली की मग आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही. सगळं कोरडं वाटू शकतं, हे सगळं इतकं केलं तर समोरच्या माणसाला वाईट वाटेल, किंवा तो असं म्हणेल की किती संशय घेते माझ्यावर, किती शंका आहे त्यांना माझ्यावर, असं वाटू शकतं. पण नातं विश्वासाच्या पायावर उभं राहतं. विश्वास जसा वाढतो तसं ते अधिक टिकतं, आणि तो विश्वास निर्माण व्हावा यासाठी आपल्याला या प्रोसेसनं, या टप्प्यानं जाता आलं, याच्यावरचा संवाद करता आलं तर किती सुंदर गोष्ट आहे ती, खूप छान गोष्ट असेल ती. आणि म्हणून आपण त्याच्यावर शंका घ्यायची म्हणून हे सगळं जाणून घ्या असं आपण नाही म्हणत आहोत. तर ते विश्वासाच्या घट्ट पायावर आपलं नातं उभं राहावं यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे, हे आपण समजून घेऊया. येस, थोडक्यामध्ये आता प्रेमाच्या क्षेत्रातलं थोडं 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 पटापट सांगेन मी की आपल्याकडे प्रेम हे वन वे ट्रॅफिकचं आहे वगैरे वगैरे असं म्हटलं जातं. एकतर्फी प्रेमाविषयी अनेक गुंताडे असतात. आपलं त्याच्याबद्दलचं असं म्हणणं आहे की एकतर्फी प्रेम असावं का नसावं, तर ते असतंच. एकतर्फी प्रेम असतं, असू शकतं, आणि ते नेहमीच काही चुकीचं असतं असं नाही. माझ्या एकतर्फी प्रेमातून मी जर दुसऱ्याला त्रास देत असेल तर ते चुकीचं आहे. माझं एकतर्फी प्रेम आहे जे मी माझ्याकडे ठेवलेलं आहे, ज्याच्याने मी समोरच्याला इरिटेट करत नाहीये, त्रास देत नाहीये, तर ते कधीही सुखाचंच आहे, कधीही आनंदाचंच आहे. हा, याच्याकडे बघण्याचा आपला काय दृष्टिकोन आहे, कशा पद्धतीचं, हे पण आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. दादा मला फक्त एवढं सांगायला की माझ्याकडे वेळ किती आहे, तर मी हे आणखी पुढे नेते, नाहीतर मग इथं थांबू आपण आणि मग काही प्रश्न उत्तर घेऊ. याच्याबद्दल ते असेल काही बोलायचं तर मग आपण तसं करूया. 9:10 होत आलेले आहेत. काय करायचं आपण? ताई 15 मिनिटं चालू देऊ ना अजून? चालू द्यायचं का? येस येस. येस, मग हे घ्यायला काही हरकत नाही. कारण अगदीच अनेकदा असा अनुभव येतो, आम्हाला काही थेट लग्नामध्ये शिरायचं नाहीये, इतक्यात की आम्हाला लग्नाची घाई नाहीये, पण प्रेम नावाची गोष्ट आमच्या आयुष्यात असतेच असते. प्रेमाचं नातं असू शकतं. अशा वेळेला त्याच्यातले जे काही गुंताडे आहेत त्याच्या संदर्भातलं थोडंसं आपण बोललो तर ते उपयोगी पडू शकतं ना. आता ही जी अलीकडची पिढी आहे, ज्याला मी सुरुवातीला जेनझीज असं म्हणाले होते, त्यांच्यामध्ये पण काही ठरलेले टिपिकल असे स्टिरियोटाईप आहेतच. म्हणजे ते काही फार वेगळा जगावेगळा विचार करतात वगैरे असं काही नाहीये. पण हे सगळे गुंताडे जे आपल्या लहानपणापासूनचे होते ते आताच्या काळामध्ये सापडतातच आपल्याला. छेडछाड दिसते, मुलींना आताही छेडलं जातं, आणि छेडलं म्हणजे ती मर्दानगी दाखवली किंवा मी काहीतरी मोठं कर्तृत्व गाजवलं अशा पद्धतीचं म्हटलं. आता मुलींना छेडलेलं आवडतं असा एक समज पण आहे बरं का मुलांमध्ये, की मुलींना आवडतं, तर ते खरं नाहीये. बऱ्यापैकी जर तुम्ही चौकशी कराल, आजूबाजूच्या मुलींशी बोलाल, जे आपण करतो, तर तुम्हाला लक्षात येईल की मुलींना छेडलेलं नाही आवडत. उलट त्या फुली मारतात मनातून अशा व्यक्तीवर, आणि मग ते फार काही चांगलं नसतं. पण छेडछाडीमुळे ग्रामीण भागातल्या मुलींची शिक्षण बंद होऊ शकतात. ग्रामीण भागातल्या मुलींच्या मनामध्ये दहशत निर्माण होते. ग्रामीण कशाला, शहरी भागांमध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नसतं. हल्ली खूप असुरक्षिततेचं वातावरण जितकं वाढताना दिसतं, तिथं या मुलींच्या घरामध्ये म्हणजे बाहेर जाण्यावर बंदी येऊन त्या घरामध्ये राहतील अशी स्थिती आहे. त्यामुळे या संदर्भाला प्रेम म्हणणं ही चुकीची गोष्ट, एवढं सांगायचं होतं. नाम ही हा होती है असा एक समज आपल्याकडे वर्षानुवर्ष आहे. तिनं नाही म्हटलं ना म्हणजे तिच्या मनामध्ये होच आहे. दो ना का मतलब एक बार हा होता है असा पण एक विचित्र समज आहे. यालाही काही तथ्य नाहीये. नाही म्हणजे नाहीच असतं, ना का मतलब नाही होत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा, तर नाही म्हणजे हो असा काही गुंताडा मनामध्ये ठेवला तर मात्र स्वतःच सुद्धा ते शोषण आहे, आणि समोरच्याची वाट बघत बसणं त्याला सुद्धा ते इरिटेशनच आहे. आपण असं म्हणतो की कोणी या काळामध्ये ना खूप प्रपोज करण्याच्या गोष्टी खूप चटकन होतात. आता फेब्रुवारी महिन्याची तयारी सुरू झालेली असते लोकांची. 7 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारी पर्यंतचा वीक असतो, ज्याला व्हॅलेंटाईन वीक असं म्हणतात.
मग 7 तारखेला काही गुलाब द्यायचंय, मग काही चॉकलेट द्यायचंय, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ते डेज ठरवलेले असतात. गंमत म्हणून, रोमांस म्हणून ती गोष्ट एक वेळ ठीक आहे, पण असं जर घडलंच ना, अडनिड्या वेळामध्ये घडलं किंवा पुढच्या टप्प्यावरच्या कुठल्याही वयामध्ये घडलं, तर मग ह्याला काय पद्धतीची रिॲक्शन द्यावी याच्याबद्दलची थोडीफार आपली तयारी पण असायला पाहिजे. जनरली 2 प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. एक तर मुली किंवा मुलगा फार ब्लश होतो, हुरळून जातात. भारी वाटतं ना, आपल्याला कोणीतरी प्रपोज करतंय किंवा आपण कोणाला तरी आवडतोय, खूप भारी वाटतं. हुरळून जाण्याची गोष्ट होते. किंवा दुसरी मग चप्पल काढली जाते. तुला आई बहिणी नाहीत का, असं आई बहीण काढली जाते. आपण ह्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करावं असं सांगतो. तर एक तर दोन्ही रिॲक्शन चुकीच्या आहेत. म्हणजे फार काही हुरळून पण जाण्याची गोष्ट नाही किंवा अगदीच चप्पल काढून अपमान करण्याची पण गोष्ट नाही. आई बहीण नाही का हे जनरली सगळीकडेच म्हटलं जातं. आई बहिणीला कोणी प्रपोज करायला जातं पण नाही. त्यामुळे त्या म्हणण्याला काही अर्थच नाहीये खरं सांगायचं तर. पण आपण असं म्हणतो की वेळ मागून घ्या. हा, आपण आता प्रपोज तू केलंयस, बाबा मी ऐकतीये, मला वेळ लागणार आहे, मला समजून घ्यावं लागणार आहे, आपली ओळख होऊ शकते का, काहीतरी माहिती होऊ शकते का, हे बघायला हवं. हितचिंतकांशी आपल्या चर्चा करूयात. आपल्याला आपला आपला एक कोर ग्रुप असतो, आपले आपले मित्रमैत्रिणी असतात, आपल्या आपल्या जवळचे काही माणसं असतात, त्यांच्याबरोबर चर्चा करून आपण ठरवू शकतो. कितीही तुमची घट्ट मैत्री आहे, आम्ही 2 जणांना BFF, काय बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर असं काय 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 म्हटलं जातं, काही असेल तरी सुद्धा आपण असं म्हणतो की एकत्र निर्जन ठिकाणी जाऊ नये. त्याच्या मागचा हेतू असा आहे की अगदीच आपल्याला मदत मागायची वेळ आली तर कोणी आजूबाजूला माणसंच नाहीयेत मदत करायला येऊ शकतील अशी ठिकाणं शक्यतो नसावी. ज्याच्यातून एखादं डेंजर निर्माण झालं तर मग आपल्याला मदतही मिळू शकत नाही आणि आपण अधिक अडचणीत येऊ असं वातावरण असेल अशा ठिकाणी आपण जाऊ नये. से नो टू सेक्स, त्याच्याबद्दल थोडस माझं असं म्हणणं आहे की हे तुमच्या व्यक्तिगत निर्णयाशी संबंधित आहे. तुम्हाला जर या पद्धतीच्या निर्णयामधले धोके आणि सेफ्टीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर चांगल्या कळत असतील, तुम्ही जबाबदार व्यक्तिमत्व असाल, याच्या संदर्भात येणाऱ्या सगळ्या गोष्टींची तुम्ही व्यवस्थित जबाबदारी घेऊ शकत असाल, तर मग याच्याबद्दलचं काही म्हणणं नाहीये. पण जर तुम्ही याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करणार असाल, हत्यार म्हणून वापरत असाल, तर मग तुम्ही काळजीच घेतली पाहिजे. अनेकदा असं घडतं, त्या इंटिमेट क्षणांना आपण एन्जॉय करतो, पण मग आपण व्हिडिओ काढतोय, मग आपण फोटोज काढतो आणि मग ज्या वेळेला आपलं फाटतं एकमेकांबरोबर, आपलं नातं तुटायची वेळ येते, तेव्हा मात्र आपण त्यांचा वापर करतो आणि मग सांगतो की बघा तुझे व्हिडिओज आहेत माझ्याकडे, बघा तुझे असे फोटोज आहेत, मी हे व्हायरल करेन. आणि मग समोरच्या माणसाच्या पायाखालची जमीन निसटलेली असते. जर आपण दोघांनी सहमतीनं संमतीनं या क्षणांचा आनंद घेतलेला असेल तर त्यांची तेवढीच आपल्याला गरिमा सुद्धा राखता आली पाहिजे. मग आपण त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करू नये. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवण्याची आहे. हा, निर्णय बदलण्याचं स्वातंत्र्य आहे का नाही आपल्याला? अर्थात आहे. कुठल्या टप्प्यावर आहे? प्रत्येक टप्प्यावर आहे. कुठल्याही टप्प्यावर तुमच्या निवडीचं निर्णय बदलण्याचं तुम्हाला दोघांनाही स्वातंत्र्य आहे. जरूर वापरा, पण त्याच्याबद्दल व्यवस्थित तुमचा संवाद व्हायला पाहिजे. समोरच्या माणसाला नीट कळलं पाहिजे की बाबा कशासाठी म्हणून आपण हा निर्णय बदलतोय. दोघांची त्याच्यावर संमती असायला पाहिजे. याच्यासाठीचा सगळा पेशन्स ठेवून संवाद तुम्हाला करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवूया आपण. पोझेशन म्हणजे प्रेम नाही, हे आपण अंडरलाईन करून लक्षात ठेवूया. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना म्हणून तो रोज सकाळी मला मारतो, पोझेशन आहे. पोझेशन म्हणजे प्रेम नाही, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. ती मालकी, तुम्ही जितके मालकीने बांधून ठेवाल एखाद्याला ते तितकंच लवकर तुमच्या हातातून सुटणार आहे. त्याच्यामुळे मुलींमध्ये हा अनेकदा गोंधळ असतो की मी दिलेल्या गिफ्ट बद्दल तो पॉझिटिव्ह नाहीये, असं म्हणजे तसं माझ्यावर प्रेमच नाहीये. पोझिशन नाहीये म्हणजे प्रेम नाहीये, तर ते तसं नसतं. स्पेस मान्य असणं हा प्रेमाचा एक रूपाचा भाग आहे आणि तेही आपल्याला कळलं पाहिजे. लक्षात ठेवूयात आपण. नकार द्यायचा असेल कुठल्याही टप्प्यावर, तुम्हाला प्रेमात असेल, मैत्रीत असेल, लग्नाच्या साठी असेल, हा लिव्हिंग साठीच असेल, कधी तुम्हाला समोरच्या माणसाला नकार कळवायचा असेल तर तो असं संदिग्ध अशा पद्धतीचा नकार नसावा. समोरच्या माणसाचा अपमान करून नकार देऊ नये. ठाम आणि सौम्य शब्दात आपल्याला त्याला आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे, ते पोहोचवता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवूयात आपण. हा,
म्हणजे समोरच्या माणसाला घालून पाडून बोललो आपण, त्याला खूप खूप अपमानजनक बोललो, चार चौघामध्ये काहीतरी बोललो आपण, म्हणजे माझी बरोबर त्याला आता त्याला बरोबर कळलं असेल. असं करून आपण नकार ऐकू नये, कळवू नये. आपण ठाम पण सौम्य शब्दामध्ये आपलं म्हणणं त्याच्याबरोबर मांडलं पाहिजे. बघू, सांगतो, सांगते, नंतर बोलू याच्यावर टाळत राहिलो आपण तर त्याच्या समोरच्या माणसाला कळेल असं पण असता कामा नये. आपण स्पष्टपणे बोलू शकलो पाहिजे इतकं असायला पाहिजे. ब्रेकअप आपल्या वाट्याला येतोच कधी ना कधीतरी, जातो आपण आणि ब्रेकअप चांगले असतात बरं का, घटस्फोटांपेक्षा ब्रेकअप चांगले. घटस्फोटाला खूप मोठी कायदेशीर प्रक्रिया असते. ब्रेकअप भावनिक प्रक्रिया आहे जी डील होऊ शकतं, पण ब्रेकअप नंतर त्रास होतो. जर आपल्याला ब्रेकअपला सामोरं जावं लागलं, नकार समोरच्याकडनं आला तर आपल्याला नैराश्य येऊ शकतं. तर सगळं संपलं, मेरे साथ ऐसा क्यों होता है, मी अजिबातच कोणाला आवडत नाही, माझ्या जगण्याला काही अर्थच उरला नाही, सुसायडल थॉट्स यायला लागतात, असं घडू शकतं. नकार पचवताना या भावनांना आपण सामोरं जातो, पण हा भावनिक उलथापालथीचा काळ असतो. ब्रेकअप मधून गेलेल्या माणसांना हे खूप रिलेट होऊ शकतं की त्या काळातली आपली परिस्थिती प्रचंड वेगळी असते. भावनिक दृष्ट्या आपण उद्ध्वस्त झालेलो आहोत असं वाटत असतं आपल्याला. खूप संताप होतो, मला डिच केलं गेलंय, मला चीट केलं गेलंय, मला धोका दिलाय, घाणेरडे आरोप केले माझ्यावर, मी असा नव्हतोच, मी अशी नव्हतेच, बघतेच आता एकच बरोबर धडा शिकवते. अशा सगळ्या प्रकारच्या रागाच्या संतापाच्या भावना मनामध्ये येऊ शकतात. वागणं बदलतं आपलं. व्यसनांचा आधार हे सिनेमाने सांगितलेलं असतं आपल्याला. खूप फ्रस्ट्रेशन आलं ना की दारू प्यायची, म्हणजे मग आपल्याला बरं वाटायला लागतं. व्यसनांचा आधार घेतला जातो, स्वतःला इजा पोचवली जाते, आत्महत्येचा प्रयत्न केला जातो, न म्हणणाऱ्या नकार देणाऱ्या जोडीदारावर हल्ला केला जातो, ज्याच्यावर कालपर्यंत आपण तुडुंब प्रेम केलंय, आटोकाट प्रेम केलंय, त्याच माणसाचा आपण ऍसिडने चेहरा जाळलाय किंवा त्याला ढकलून दिलंय किंवा त्याला किती प्रकारच्या केसेस आत्ताच्या आत्ता घडल्यात. तुम्हाला काय सांगायचं, इतकं भयानक भयानक प्रकार प्रेम केलेल्या माणसाबद्दल आपण वापरू शकतो. हीच आश्चर्याची गोष्ट आहे, म्हणजे इतकी मोठी विकृती निर्माण झालेली असते या सगळ्या गोष्टींना सामोरं जाताना. हे लक्षात ठेवूया. खूप मोठा परिणाम कार्यक्षमतेवर स्वतःच्या होतो आणि समाजावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. आपण असं म्हणतो, काय करावं अशा वेळेला? सायक्रेटिस्टकडे जावं, सायकोलॉजिस्टला भेटावं, थेरपी घ्यावी, उपचार घ्यावेत. स्वतःच्या सगळ्या प्रकारच्या बेकाबू हार्मोन्सना आपल्याला ताब्यात ठेवण्यासाठी सगळ्या प्रकारची मदत मिळू शकते, ती जरूर घ्यावी. प्रत्येक नात्याला समुपदेशन गरजेचं असतं, साऊंड स्थितीमध्येही गरजेचं असतं आणि क्रिटिकल परिस्थितीमध्ये सुद्धा गरजेचं असतं. जरूर घ्यावं आणि आपला निर्णय जो आहे तो विवेकानं आपण पुढे न्यावा. स्वतःसाठीच घेतलेला निर्णय असतो हा तो. तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं जगणं आणि स्वतःचा विवेक आहे. या सगळ्यासाठी तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढं तुम्ही जरूर ते करू शकता. म्हणून आपण असं म्हणतो की प्रत्येक नात्याला अर्थात समुपदेशनाची गरज असते. ते घेण्यासाठी कधी कचरू नये, लाजू नये, संकोचू नये आणि जोडीदाराची विवेकी निवड असं म्हणताना हा सगळा मनामधला गुंता, मनामधला पसारा असा एकटावा लागतो आपल्याला. आणि एवढ्या सगळ्या प्रोसेस मधून तुम्ही जाताना जेव्हा जेव्हा ज्या ज्या टप्प्यावर तुम्हाला आवश्यकता असेल, बोलावंसं वाटेल, त्या त्यावेळेला आम्ही तुमच्या जरूर सोबत आहोत अशी हमी देते, खात्री देते. तुम्ही दिसलेलं नाहीत मला आतापर्यंत, त्याच्यामुळे आता जरा बघून घेते आणि आपण थोडंसं पुढे बोलायला काहीच हरकत नाहीये. येस, शेअरिंग थांबवलेलं आहे मी. हा 9:20 झालेले, मी थोडेसे जास्त बोलले असेल, पण आपण आता एकमेकांच्या बोलण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आपण खुला करूया. येस, ओव्हर टू यू. थँक्यू. येस. कुणाचे काही प्रश्न असेल तर हँड रेज करा, आपण वन बाय वन घेऊयात, म्हणजे गोंधळ नाही होणार आपला. निशिगंधा. अजित, मी माझा नंबर शेअर करते इथे. हा, पीपीटी शेअर करण्यापेक्षा नंबर शेअर करून बोललेलं जास्त बरं पडेल. निशिगंधा घाणे मॅमचा प्रश्न आहे, त्यांनी अनम्यूट करून विचारावा. हे जे बुक आहे जोडीदाराची विवेकी निवड, जी तुमची ते मला ऑर्डर करायची होती, तर कशा प्रकारे करू शकते? काय करायची होती?
सॉरी. बुक ऑर्डर करायची मला घ्यायची आहे बुक. हा, बुक घ्यायचंय. हो, जोडीदाराची विवेकी निवड या नावाचं मी संपादन केलेलं पुस्तक आहे बरं का. मला माझ्या नंबरवर पत्ता पाठवून दिला तर मी बाय पोस्ट ते पाठवू शकते. अगदीच. हॅलो मॅम. मॅम तिच्यात एक तुम्ही स्लाइड दिली होती पीपीटी मध्ये की मी कसा, आता हे मी कसाची डेफिनेशन काय, की मी कसा आहे हे मला स्वतःला नाही कळत तर ते मी कसं जाणून घ्यायचं? स्वतःला ओळखून घेणं हे किती अवघड आहे मी मगाशी म्हणाले ना, त्यातलाच प्रश्न आहे. हा, तो खरंच कन्फ्युज व्हायला होतं. आपण बसलो वही पेन घेऊन लिहायला तर स्वतःविषयी 10 वाक्य आपल्याला लिहिता आली तर आपण खूप मिळवलं असं म्हणायला पाहिजे. हा, पण मी कसा आहे हे कोण चांगलं सांगू शकतं? तर एकतर मी स्वतः सांगू शकते. मला जर त्याच्यात काही अडचण वाटत असेल तर मी माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलू शकते. ते मला अनुभवत असतात. ते जसं मी मगाशी म्हणाले तसं आपण ओरिजिनल त्यांच्या समोर व्यक्त होत असतो. आपले मित्रमैत्रिणी आपल्याला मदत करू शकतात की तू आहे ना असं असं आहेस, तू अशी अशी आहेस, हे तुम्हाला सांगण्यासाठी त्यांची मदत आपल्याला जरूर घेता येऊ शकते. आपण त्यांच्याशी बोलूयात. आणि नंबर 3 आपल्या घरातली माणसं जी आपल्याला खूप चांगली ओळखत असतात, त्याच्यामुळे तेही तुम्हाला सांगू शकतील. तर आपण या तिन्ही पद्धतीनं म्हणजे स्वतःचं आधी विचार करणं, आपल्या मित्रमैत्रिणींना जे माहिती असतो ते घरच्यांना माहिती असोच असं काही नाहीये बरं का. घरच्यांसाठी आपण फार वेगळे असतो, मित्रमैत्रिणींच्या समोर आपण वेगळे असतो. मग आपण नेमके कसे कसे आहोत हे दोन्ही टप्प्यांवर आपल्याला समजून घेता येऊ शकते. पण हा एक्सरसाइज जरूर करावा. आपल्या घरच्यांना पण विचारा. घरचे कधी कधी असं सांगू शकतात. म्हणजे मी अनेकदा असं स्वतःविषयी पण म्हणताना असं म्हणते की मी असं म्हणते की मी फार फटकळ आहे किंवा मी फार अशी बोल्ड आहे. मी काही कोणाची तमा वगैरे बाळगत नाही. पण माझी आई खूप चांगल्या पद्धतीने मला असं म्हणते की किती काही झालं ना तरी पण ही हळवी पण आहे. हिला पण रडू येतं आणि मग ही भावनिक सुद्धा होते. सो माझा हा जो व्यक्तिमत्वाचा पैलू आहे तो ती खूप छान पद्धतीने मला सांगू शकते, ज्या वेळेला मी अगदी स्वतःला फार वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करत असते. हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपल्या कुटुंबाबरोबर सुद्धा आपला संवाद असणं. मॅम माझा एक प्रश्न होता. आपण आई वडिलांसमोर जोडीदाराची निवड जेव्हा करतो ती कशी मांडावी? कॉन्टेक्स्ट हा जर आंतरजातीय विवाहाचा असला किंवा प्रेम विवाहाचा असला तर? हा, आंतरजातीय विवाह करण्यासाठी जी काही पूर्वतयारी असते त्या पूर्वतयारीतला सगळ्यात मोठा भाग हा आहे की आपल्या कुटुंबाबरोबर आपला असलेला संवाद. हा, आपल्याला आधी पासून या सगळ्याची तयारी करत राहणं फार गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांबरोबर आपण थेट समोर माणूस आणून उभा केला आणि सांगितलं तर मग आपल्याला अडचणीचं असू शकतं. आपण असं म्हणतो की जसं मला शिक्षक व्हायचं होतं तर मी 12वी नंतर काय करीन हे माझं ठरलेलं होतं 10वीत असताना. मग मी काय करावं असं आताच्या मुलांमध्ये पण तुम्ही विचारलं तर त्यांना इंजिनिअरिंगला जायचंय तर त्यांना काय इंटिग्रेटेड कॉलेज घ्यायचंय, नीट द्यायचे, जेई द्यायचे, जे काही द्यायचं त्यांचं खूप शाळेमध्ये असताना ठरलेलं असतं. भविष्यात जोडीदार निवडीची अशीच शक्यता असेल असं नाही, पण मी असा विचार सुद्धा करू शकते. या संदर्भाने आपल्या कुटुंबाबरोबरचा संवाद सुद्धा आधीपासून होत राहणं फार गरजेची गोष्ट आहे. अचानक बॉम्ब फोडले तर ते सुद्धा मग एकदम ह्याच्या मोडवर जातात. हा, सुरक्षिततेच्या मोडवर जातात. त्यामुळे आपल्याला कुटुंबासोबत बोलताना सावकाशनं त्यांची सुद्धा मनाची तयारी करणं, वेगळ्या विषयांची त्यांच्या समोर चर्चा करणं हे सुरू करावं. एक्सरसाइज म्हणून सुरू करावं. आणि त्यानंतर आपला जो मुद्दा आहे तो कसा पद्धतीने योग्य असू शकतो हे पटवून देत चांगला संवाद करता येईल का हे पाहायला हवं आपण. त्यांच्या काय संकल्पना आहेत आपल्या निवडी संदर्भातल्या, आपल्या जोडीदाराच्या बाबतीतल्या हे पण समजून घ्यावं आणि मग त्यांना हळूहळू मुद्द्यापर्यंत आणणं असं आपल्याला करावं लागेल आपल्या घरामध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, जोडीदार निवडताना एक सतत प्रश्न असतो की जोडीदार कसा निवडावा, जो आपल्यावर प्रेम करतो तो की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो, म्हणजे कोणाशी आपण म्हणजे चांगलं राहू शकतो? हा गुंता असतोच हा अनेकांच्या मनामध्ये. आपण असं म्हणतो की फक्त प्रेम हा एकमेव निकष न धरता
इतर सुद्धा बाबींमधली आपली पूरकता आपण पाहायला हवी. परत एकदा रिपीट होईल हे, पण प्रेम हे पूर्णपणे भावनिक गोष्ट आहे आणि लग्न ही एक सामाजिक बाब आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाच्या नात्याला जर लग्न नावाच्या बंधनात बांधू इच्छित असाल, सामाजिक बंधनामध्ये, तर मग तुम्हाला अनेक गोष्टींची पूरकता पाहावीच लागते. जर तुम्ही प्रेमाच्या नात्याला प्रेमापुरतच ठेवणार असाल, तर मात्र त्याचे काय प्राधान्य असायला पाहिजे हे तुम्ही स्वतःला विचारा आणि त्यानुसार निर्णय जरूर घेऊ शकता. पण त्याला पुढच्या टप्प्याला जाऊन तुम्ही जर काही सामाजिक नाव देणार असाल, तर मात्र तुम्हाला तुमची कम्पॅटिबिलिटी, तुमच्या इतर गोष्टी ज्या आपण मगाशी म्हणाले ना, त्या सगळ्या बाबींचा विचार करूनच मग स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती हो म्हणायची की माझं जिच्यावर प्रेम करणारी व्यक्तीला हो म्हणायचं हे ठरू शकेल. असं आहे. आपण पंखा लावला बारीक. हॅलो. हा मॅडम, माझा प्रश्न असा होता की आजच्या तरुणांनी जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टींवर तडजोड करू नये किंवा कोणकोणत्या गोष्टीवर तडजोड करू नये? स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या अगदीच परे असलेल्या गोष्टींबद्दल आपण तडजोड करता कामा नये. हा म्हणजे मला ज्या गोष्टींमध्ये जराही शक्यच नाहीये स्वतःला मोल्ड करणं, अशा गोष्टी जोडीदाराच्या मी सहन करू शकते का भविष्य काळामध्ये? नसेल तर मी त्याबाबतचा निर्णय घेऊन हे करा. हे खूप पर्सनल, म्हणजे प्रत्येक व्यक्ती निहाय वेगवेगळ्या गोष्टी त्या असू शकतील. पण त्यांनी जसं आपण म्हणालो की व्यसनाच्या बाबतीतलं कुठलंही कॉम्प्रोमाइज त्यांचं असता कामा नये. व्यसन खरंच माणसाचा विवेक घालवतं. त्याच्यामुळे अनेकदा असं म्हटलं होतं की ओकेजनल चालतं, त्याच्याने काय हरकत आहे वगैरे वगैरे. पण ऍक्च्युली त्या पुढच्या भविष्यासाठी त्या गोष्टी जर त्रासदायक ठरणार असतील तर त्याच्याबद्दलचा आपला निर्णय आधी आपण ठरवलेला असायला पाहिजे की एका लिमिट नंतर आपण ते नाही करू शकत. अशा काय काय शक्यता आहेत माझ्या व्यक्तिमत्वातल्या. काही माणसांच्या सवयींच्या बाबतीमध्ये आपण खूप टोकदार असतो. काहींच्या सवयी नाहीच खपत आपल्याला. डोक्याची तार अशी काय सटकते ना की जमूच शकत नाही मला. सवय हा छोटासा मुद्दा वाटतो, पण तो जोडीदाराच्या निवडीच्या प्रोसेस मधला खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ज्या गोष्टींमध्ये आपल्याला जराही जमू शकत नाही त्या गोष्टींमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू नये असं सांगू शकतो आपण. अनेक बाबतीमध्ये सुद्धा असं आहे, म्हणजे आर्थिक स्थितीच्या बाबतीमधलं सुद्धा आपण म्हणू शकतो. असं समाज सांगत असतं, समाजाचे काही निकष सांगितलेले असतात, पण आपलं जर त्याच्याबद्दलचं काही वेगळं म्हणणं असेल तर ते आपण जरूर प्रेझेंट करावं, जरूर सांगावं, पण कॉम्प्रोमाइजला तयार होऊ नाही. विषमतेचे काही मुद्दे असतात. जोडीदार काही काही वेळेला खूप प्रेमाच्या नावाखाली दाबणारा असेल किंवा जो तो तुम्हाला दुय्यम समजणारा असेल तर मात्र ते नातं समतेच्या पायावर उभं नाही राहू शकत. मग तुम्ही समता कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात का? तुमचं काय पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे? अनेक मध्ये आपल्याला लक्षात येतं ना की आत्ताची तरुणाई ही इक्वालिटीच्या बाबतीमध्ये नाहीच कॉम्प्रोमाइज करू शकत. अशा वेळेला आपण स्वतः तो चान्स घेऊच नाही असं मी सजेस्ट करते. थँक्यू मॅडम. नमस्कार मॅम. मॅम, क्वेश्चन असं आहे की आजकाल लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप या गोष्टीमध्ये ट्रस्ट इश्यू आणि जे एकमेकांसोबत राहते डाऊट वगैरे, तर या गोष्टीला कसं फेस केलं पाहिजे आणि दुसऱ्यांसोबत जे विश्वास राहत नाही ऍक्च्युली, तर त्याबद्दल कसं फेस केलं पाहिजे? येस. एखाद्या विषयी डाऊट वाटणं म्हणजे तुमची ट्रस्ट लेवल हल्ली आहे, ढळली आहे असं त्याचा अर्थ असतो. हा, किंवा ट्रस्ट इश्यू निर्माण होतो. ट्रस्ट इश्यू निर्माण होतो म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या मनातली आपली जागा हल्लेली आहे का काय, किंवा इन्सिक्युरिटी निर्माण होणं असा तो मुद्दा असतो. हा, आणि दुसरी गोष्ट, लॉयल्टीच्या आपल्या काही संकल्पना पक्क्या फिट असतात डोक्यामध्ये. एकदा आपण एकाला हो म्हणालो ना, मग मरेपर्यंत आपण त्याच व्यक्तीबरोबर निष्ठ राहणार, एकनिष्ठ राहणार. सो एकनिष्ठतेच्या काही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये असतात. या सगळ्याबाबत आपण फार आग्रही असलो आणि जर जोडीदार त्या पद्धतीचा विचार करणारा नसेल तर ट्रस्ट इश्यूना आपल्याला सामोरं जावं लागतं. अदरवाईज तुम्ही जर लॉंग डिस्टन्स रिलेशन मध्ये आहात, रोज तुम्ही एकमेकांच्या संपर्कात आहात आणि तुम्ही एकमेकांवर पुरेपूर विश्वास टाकताय, इतका विश्वास तुम्हाला ना, ते गाणं माहितीये का, अनिल कपूर आणि
त्या हिरोईनचं नाव मला आठवत नाही ना, ते खूप सुंदर गाणं आहे त्यांचं, ते बंद असलेल्या ट्रेन मधलं गाणं आहे बघा. ती असं म्हणते की जातोयस तू, जर तुला दुसरं कोणी भेटलं तरी माझी काही हरकत नाही हा, जर तुला बरं वाटणार असेल आणि त्याही व्यक्तीला तुझ्या कंपनीने बरं वाटणार असेल, अशा आशयाचं एक गाणं आहे हा. मला त्याचे बोल आठवत नाही, ते फार महत्वाचं आहे. असं जर तुमचं सुदृढ नातं असेल, सकस नातं असेल, तर ट्रस्ट इश्यू येण्याचा प्रश्न येत नाही आणि लॉंग डिस्टन्सचा पण प्रश्न येत नाही. जर मुळातच तुमच्या कॉन्सेप्ट गडबडलेल्या असतील किंवा या पद्धतीचं तुम्ही काय एकमेकांना पक्क धरून ठेवण्याच्या ह्याचे असाल, तर तुम्ही एकाच घरामध्ये एकाच छताखाली राहून सुद्धा एकमेकांवर डाऊट घेऊनच पुढे जाऊ शकता, एवढं आहे हा. त्यामुळे लॉयल्टीच्या आपल्या संकल्पना आणि ट्रस्ट बद्दलचं आपलं काय म्हणणं आहे हे जोडीदाराबरोबर तुम्ही आधी बोलून घेतलेलं असायला पाहिजे. ते जुळत असेल ना तर ट्रस्ट इश्यू होण्याचा काही मुद्दा येणार नाही. आणि आला तरी तो कसा डील करावा, तर तो संवादाने डील करावा. हा, संशय घेऊन माणसं पाठीमागे लावून आपण ते भांडाफोड करणं किंवा त्याला एक्सपोज करणं या भानगडीत न पडता आपल्याला ही फार महत्वाची गोष्ट आहे की आपण संवादाने तो इश्यू सोडवू शकतो का, हा, त्या पद्धतीचा मार्ग काढू शकतो का हे पाहायला हवा. मॅम, आजकालची जनरेशन डेटिंग ओपन रिलेशनशिप वरती जास्त भरोसा करते, या बाबतीत तुमचं काय मत आहे? सिच्युएशनशिप पण आपण त्या गोष्टी बोलू शकतो. येस, हा, आत्ताची जनरेशन. याबाबतीत तुमचं काय ओपिनियन? शेवटचा प्रश्न नाही कळला मला खुशी. डेटिंग ऍप्स किंवा ओपन रिलेशन सिच्युएशनशिप गोष्टीकडे खूप जास्त टर्न्ड आहे, त्यावरती तुमचं काय? माझं मत विचारतेस ना खुशी तू? हे मला ऐकायला आवडेल तुम्ही. हो हो, मला पण सांगायला आवडेल. अगं एक तर आहे ना, आत्ताच्या जनरेशनने दिलेली ही सगळी नात्यांची नावं आहेत, ज्याच्यामध्ये वन नाईट स्टँड असेल, सिच्युएशनशिप असेल, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स असेल किंवा ओपन रिलेशनशिप असेल, असं वेगवेगळ्या प्रकारची नात्याला नावं दिलेली दिसतात आपल्याला. आणि असं वाटतं की काय जनरेशन कसलं नात्यांचं अगदी कीस पाडते ना वगैरे वगैरे, आपल्याला असं वाटू शकतं. आपण असंही समजतो की आधीच्या पिढीला जर तुम्ही विचारलं तर ही सगळी थेर आहेत, या सगळ्या थेरांमध्ये ही सगळी आत्ताच्या पिढीची थेर आहेत आणि ह्यांना काही राहिलेलंच नाही नात्यांविषयी अजिबातच, सिरियसनेसच नाही अजिबातच, असं म्हणताना माणसं दिसतात. पण माझं मत सांगायचं झालं ना तर खरं तर ही नावं आपल्याला इंग्रजीतनं आत्ता कळतायत, अदरवाईज या प्रत्येक गोष्टींचा अनुभव पिढ्यानपिढ्या आधीपासून माणसं घेत आलेली आहेत. कुणालाही सिच्युएशनशिप नवीन नाही, फ्रेंड्स विथ बेनिफिट नवीन नाही. तुम्ही जर ते विचार कराल तर ह्या सगळ्या टाईपची माणसं आपल्याकडं वर्षानुवर्ष आजूबाजूला आपल्याला दिसत आलेली आहेत. पिढी न पिढी हे सगळं अनुभवताना माणसं ह्या नात्यांना घेतात. आणि ओपन रिलेशनशिप, ज्याला आधीच्या काळामध्ये लफडी म्हणायची लोक, हा, म्हणजे लग्नानंतर पण ही माणसं लफडी करतात, त्याचं त्याच्याबरोबर चाललंय, त्याच्याबरोबर चाललंय. गावामध्ये तुम्ही म्हणाल तर अशी कितीतरी माणसं सांगू शकतील की ह्याचं तिच्याबरोबर आहे, तिचं त्याच्याबरोबर आहे वगैरे वगैरे, असं चालूच आलेलं आहे. सो हे नवीन नाहीये आपल्या समाजाला, हे फार काही नावं मात्र नवीन आहे. आणि नावं अशी भारी भारी इंग्रजीतली वाटली ना की आपल्याला असं वाटतं की आताच्या जनरेशनने काय काय शोधून काढलेले म्हणून. पण ह्या सगळ्याच्या अस्तित्वासह समाज चालत आलेला आहे, एवढं आपण समजून घेऊया. यातल्या प्रत्येकातले काही दोष आहेत आणि कदाचित काही चांगल्या गोष्टी सुद्धा असू शकतील ज्या नाकारता येत नाहीत आपल्याला. पण ह्या सगळ्यांबरोबर तुम्ही मी कालच एक रील पाहिली अगं, हा, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल ती व्यक्ती बोलत होती. छोटासा पॉडकास्ट होता तो, आणि त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मॅरेज आहे म्हणूनच होऊ शकतं, मॅरेज काढून टाका, एक्स्ट्रा मॅरिटल होऊच शकत नाही. मग ते इतकं सोपं, अगदी सोपं गुंता काढून तिनं असं सांगितलेलं होतं की लग्न आहे मग लग्न बाह्य अशा पद्धतीची नाती असू शकणार, लग्नच काढून टाकलं तर ती नुसतीच नाती राहणार, मग ती लग्नबाह्य नाती असूच शकत नाहीत वगैरे वगैरे. सो आपण काय पद्धतीनं बघतो, आपण कशासाठी आग्रही आहोत हे आपल्याला स्वतःला माहिती असायला पाहिजे. जर मी आग्रही आहे, मी माझा जोडीदार हा फक्त आणि फक्त माझ्याच नात्यात कायमस्वरूपी असायला पाहिजे, त्याने कुठं काही असता कामा नये, तर त्याला पूरक विचारसरणी असलेलीच व्यक्ती माझ्या आयुष्यात असेल तर आमचं चांगलं राहील. माझा जोडीदार हा ओपन रिलेशनशिपला मान्यता असलेला असेल आणि माझा आग्रह असेल की तू तसं वागता कामा नये,
तर त्याच्या एकूण व्यक्तिमत्वावर मी दाबले पण आणू शकते, रोख आणू शकते आणि ज्याच्यामुळे आमच्या दोन नात्यांमध्ये फाटाफूट होऊ शकते, आम्ही दोघं एकमेकांपासून दूर जाऊ शकतो, असं घडू शकतं. त्यामुळे आधी आपण स्वतःला ओळखावं, आपण काय टाईपचं विचार करणारी माणसं आहोत ती, आणि मग तसा जोडीदार आपला. पण प्रत्येकाची स्वतंत्र आणि स्पेस या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात, ज्याचा आदर करता आला पाहिजे, आपल्याला सन्मान ठेवता आला पाहिजे, आणि याच्या सह सुद्धा दोन माणसांची नाती खूप सुंदर चालू शकतात, चालत राहतात, हे आपल्याला मान्य असायला पाहिजे. बस. मला वाटतं आपण आता हे सगळी मालिका सुरू राहणार आहे प्रश्नांची, आणि सगळे मनातले प्रश्न सुरू राहणार. तुम्ही नंबर शेअर केला आहे, त्याच्या बाबतीत पण बऱ्याच लोकांनी विचारणा केलेली आहे. तर हे सगळं सुरूच ठेवूयात, आणि तत्पूर्वी या सत्राचा आपण ब्रेक घेऊयात ह्या सगळ्या संवाद मालिकेचा, असं एकंदरीत असं वाटतंय. आणि पुढील संवाद मालिकेसाठी जो आपण सुरू करतोय त्या संदर्भातला मेसेज पण आनंद सरांनी इकडं टाकलेला आहे, आणि परत एकदा तो परत टाकून मी संतोष दादाला विनंती करतोय की आभार प्रदर्शनाच्या ह्याच्याकडे आपण जाऊयात. आता फक्त तत्पूर्वी एकच आहे की जो नंबर आहे तो सेव्ह करून ठेवा आणि व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, जेणेकरून 28 फेब्रुवारी रोजी आपलं जे पुढचं सत्र होणार आहे तर त्यामध्ये आपल्याला जॉईन करण्यास अडचण येणार नाही. आज सिक्युरिटी झालं तसं. आदरणीय संतोष दादा. हॅलो. आदरणीय आरतीताई नाईक, खरं तर यांना ऐकणं आपल्या सगळ्यांसाठी पर्वणी असते. आम्ही भान तरुणाई शिबिरामध्ये देखील हाच उद्देश घेऊन त्यांना बोलवलं होतं, आणि त्यावेळेस मला आठवतं जवळपास असे यापेक्षाही जास्त त्यांना लाईव्ह ऐकण्याचा किंवा अनुभवण्याचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला होता, आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडली होती, कोडी सुटली होती. त्याच अगदी हेतून किंवा आज जे आम्ही अनुभवलं, बऱ्याच जणांना त्यांच्या आयुष्याची कोडी सुटण्यासाठी या ज्या वेगवेगळ्या ताईंनी पायऱ्या आपल्या सगळ्यांना दिल्या आहेत, त्यामुळे निश्चितपणे आपले प्रश्न सुटतील. कारण मानवी समूहाचं रूपांतर विवाह संस्थेमध्ये झालं, आणि विवाह संस्थेचं रूपांतर कुटुंब संस्थेमध्ये झालं, आणि कुटुंब संस्था आता खूप वेगवेगळ्या टप्प्यामधून जात आहे. त्यामुळं अशा आशयाची शिबिरं होणं किंवा आशय समुपदेशन होणं किंवा अशी सत्र आपल्या सगळ्यांसाठी होणं अतिशय महत्वाचं होतं, आणि ताईंचा त्याच्यामध्ये हातखंडा आहे. त्यांनी इतक्या छान पद्धतीनं अतिशय बारकाईनं वेगवेगळे पैलू त्याचे उलगडून दाखवत आपल्याला अतिशय हाताला धरून आपल्या जोडीदाराची निवड असेल किंवा त्याच्या चुका असतील, आकर्षण असेल, अशा खूप सगळ्या बाबींवरती प्रकाश टाकत निश्चितपणे आपल्याला एक सोपी आणि एक सुकर वाट या निमित्ताने देऊ केलेली आहे. मला वाटतं तुम्ही सर्वजण त्याचं अनुकरण करून किंवा मनाच्या गाभाऱ्यामध्ये ठेवून आपल्या जोडीदाराची निवड करताना या सगळ्याच पैलूंचा विचार कराल. त्यामध्ये अर्थातच ताईंनी आवर्जून वैद्यकीय तपासणीचा विचार केला, भावभावनांचा विचार केला, आर्थिकतेचा केला, हुंडा पद्धतीचा केला, आंतरजातीय विवाहाचा केला, आंतरधर्मीय विवाहाचा केला. अशा सगळ्याच गोष्टी आपल्या मानवी समूहासाठी अतिशय आदर्श असणाऱ्या, त्याच्यातल्या नकोशा असणाऱ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला. मी ताईंचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्या आवर्जून आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आल्या, आणि पहिलंच सत्र अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी या ठिकाणी रेखाटलं, नोंदवलं. त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही अगदी सगळे ऐकणारे शेकडोच्या संख्येने उपस्थित राहिलात. मला वाटतं ताई आपल्या सोबत कायमच आहेत, त्यांचा नंबर त्यांनी आपल्याला दिलेला आहे.
त्याचबरोबर मधुकर दादा असेल, आनंद दादा असेल किंवा आपल्या टीम मधली वेगवेगळी मुलं आहेत, यांच्या माध्यमातून देखील आपण ताईंशी जोडले जाऊ शकतो, त्यांना प्रश्न विचारू शकतो, त्यांचं पुस्तक मागू शकतो. त्यासाठी देखील आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आणि एक विशेष आवर्जून मी ताईंच्या वतीने आणि आम्हा सगळ्यांच्या वतीने सांगतो की हे फक्त तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. विवेकी जोडीदाराची निवड हे जे या ठिकाणी प्लॅटफॉर्म वरती आलेले नाही, आता तुमच्या घरामध्ये अशी शुभ कार्य होणारे असतील किंवा मित्रमंडळींमध्ये असतील, नात्यागोत्यांमध्ये असतील, तर त्यांनाही पोरगी बघण्यासाठी किंवा मुलगा बघण्यासाठी तुम्ही जाता, त्यावेळेस आवर्जून या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून द्या. या सगळ्या गोष्टी निश्चितपणे एक चांगला समाज घडण्यासाठी आपल्याला पूरक ठरतील आणि आपण सगळेजण मिळून हे भारतवर्ष म्हणा किंवा आपण ही सगळी माणसं आनंदानं जगूया आणि हे समृद्ध करूया, अशी या निमित्तानं आशा व्यक्त करतो. पुनश्च एकदा आदरणीय आरतीताई यांचे आभार व्यक्त करतो आणि हे सत्र या ठिकाणीच थांबलं असं त्यांच्या परवानगीने जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद ताई. येस, थँक्यू सो मच. जोडून राहूयात आपण असेच. येस, नक्की ताई. येस, थँक्यू ऑल ऑफ यू. सगळ्यांचे खूप खूप आभार मित्र.